हॅलो हॅलो. नाही नाही हा ओके. चला ओके. आता उद्यापासून आहे ना आपल्याला 7:30 पासून सुरुवात करायची. 7:30ला आपलं लेक्चर असणार आहे. आणि ऐका, आता आपल्याला उद्यापासून आहे ना सिलेबस जरा व्यवस्थित सुरू करायचा आहे. त्याच्यामध्ये मेन टॉपिक आपल्याला सुरू करायचे. ठीक आहे. 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:30. ठीक आहे. तर 9:30-10 पर्यंतच आपलं लेक्चर असणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि उद्या अकाउंटचं टॉपिक आपण सुरू करणार आहे. ठीक आहे. बेसिक जे असतंय अकाउंट, जे बेसिक अकाउंट आहे ना, ते बेसिक अकाउंट जे सीएचं बेसिक अकाउंट आहे. आता तुम्ही जे शिकताय अकाउंट, ते बेसिकली ते अकाउंट कुठलं आहे? 11-12चं अकाउंट. ठीक आहे. पण आता सीए मध्ये जे अकाउंट असतं ना, सीए मध्ये जे पण अकाउंट असतं, त्या अकाउंट मध्ये 11th ची पण काही थिअरॉटिकल पार्ट असतो, बेसिक वाला पार्ट असतो, जसं की लेजर, सबसिडरी बुक, अकाउंटचे जर्नल एंट्रीज वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि 12th पण काही पार्ट असतो. 11 + 12 प्लस त्याच्यामध्ये ऍडिशनल काही टॉपिक्स असतात. ऍडिशनल टॉपिक असतात. ठीक आहे. तर आपलं आता जे उद्यापासून सुरू होणार आहे ते फक्त आणि फक्त मॅथ्स आणि अकाउंट होणार सुरू. त्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला लॉ आणि इकॉनॉमिक्स सुरू करण्यात येईल. लॉ आणि इको. लॉ तुमचं कोणीतरी टीचर आहे, ते घेतील लॉचे सेपरेट टीचर आहे. अकाउंट मी घेतोय आणि मॅथ्स मी घेतोय. ठीक आहे. इकॉनॉमिक्स जे त्यासाठी पण सेपरेट कोणीतरी आहे, मला नाही माहिती, मला याचं माहित नाही आयडिया. अकाउंट्सला पण आपण तसंच करणार आहे. एक कन्सेप्ट बुक बनवणार आहे आणि एक प्रॉब्लेमची बुक बनवणार आहे. कन्सेप्टच्या बुक मध्ये आपण सगळ्या अकाउंटच्या कन्सेप्ट लिहिणार आहे, ऍडजस्टमेंट्स लिहिणार आहे. आणि जी आपली प्रॉब्लेम्सची बुक असणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहे. बट आपण जे प्रॉब्लेम्स करणार आहे ते मॉड्यूल मधले पण करणार आहे आणि प्लस तुम्हाला मी जसं म्हटलं जसं पास्ट एक्झाम पेपर वगैरे ते सगळे आपण सॉल्व्ह करणार आहे. आता आपलं टार्गेट कसं असायला पाहिजे? आता तुम्ही लवकर येण्याचा फायदा काय, किंवा आताचे जे क्लासेस करतात त्याचा फायदा काय? हे बघा, आता जो पण काय तुमचा टाइम पिरियड आहे ना, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, माझं जे टार्गेट आहे मी ठरवलंय ते कसं आहे सांगतो मी तुम्हाला. मॅथ्स साठी मी बोलतो आता सध्याला. आपले मॅथ्सचे लेक्चर तुमचे एप्रिल पर्यंत, तुम्हाला एक आयडिया देतो, एप्रिल पर्यंत ते फक्त वीकेंडला असणार आहे. कसे असणार आहेत? वीकेंडला असणार आहेत, म्हणजे जसं की सॅटर्डे संडे असणार. ओके. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण आपल्याला एप्रिल मंथ येईपर्यंत जवळपास आता किती पिरियड आहे आपल्याला, आपल्याकडे आपल्या हातामध्ये किती टाइम आहे? आता मंथ कोणतं चालू आहे? नोव्हेंबर चालू आहे. यालाच पकडूच नका. ठीक आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 5 महिने टोटल. ठीक आहे. तर आता 5 महिन्यामध्ये जवळपास आपल्याला एक पण लेक्चर मिस करायचं नाहीये. एक पण लेक्चरला आपण सुट्टी घेणार नाहीये. माझ्या एंडनी तर मी 100% पॉसिबिलिटी देतो की मी कधी सुट्टी घेतली लेक्चर्स मध्ये. तर त्याच्यामुळे तुमचं मला माहित नाही, किंवा बाकीचं काही क्लासचा काय असेल फंक्शन वगैरे ते मला काय माहित नाही, बट माझ्या एंडनी तर कधी सुट्टी नसते. मी जवळपास आजारी जरी असलो तरी सुद्धा मी येतो क्लासला, मी काही ना काहीतरी शिकवून जातो. आतापर्यंत माझं ते रेकॉर्ड आहे की मी सुट्ट्या घेतच नाही जास्त. घेतली तर मग मी असं पूर्ण एखादी वीकच घेतो, घेतला तर पूर्ण वर्षामध्ये गायब होतो. तर या सिच्युएशन मध्ये एप्रिल पर्यंत आपल्याकडे जवळपास 5 मंथ्स मध्ये आपले लेक्चर्स किती होते? प्रत्येक वीक मध्ये 2, टोटल मंथ मध्ये 4 वीक असतात. तर म्हणजे टोटल मंथ मध्ये 8 असं होणार. तर 8 5 जार 40 लेक्चर्स. 40 लेक्चर्स मध्ये आपल्याला काय कव्हर करायचं टार्गेट आहे? माझ्या डोक्यातून असं आहे की 40 लेक्चर्स मध्ये तुमचा जवळपास 50 to 60 मिनिमम % सिलेबस मॅथ्सचा व्हायला हवा. मिनिमम सिलेबस म्हणजे त्याच्यामध्ये मला काय कव्हर करायचं माहिती का? याच्यामध्ये मी आता फोकस काय करणार, एक कन्सेप्टची जी आपली बुक आहे ना ती एकदम टापटीप रेडी झाली पाहिजे, कन्सेप्ट वाली बुक. आणि प्रॉब्लेम्स वाली बुक मध्ये आहे ना बेसिक टू मीडियम प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आपल्याला.
सर ऍडव्हान्स प्रॉब्लेम्स कधी करणार आहे आपण? हे ऍडव्हान्स प्रॉब्लेम आणि प्लस पास्ट पेपर आणि एमटीपी आरटीपी जे आहे ना ते आपण एप्रिल पासून करणार आहे. एप्रिल स्टार्ट तिथून होणार आपलं खरं ऍक्च्युअल मध्ये प्रिपरेशन सुरू. सर असं का? कारण की आपल्याला पूर्ण पहिले एक बेस क्रिएट व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आपली कन्सेप्ट क्रिएट होईल 50 ते 60% सिलेबसवर आणि त्याचे बेसिक आणि मीडियम क्वेश्चन सॉल्व्ह होतील तर तेव्हा आपल्याला येणार कॉन्फिडन्स. थोडाफार कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही हळूहळू जेव्हा जास्त प्रॅक्टिस करायला लागाल तेव्हा तुमचे लॉजिक क्रिएट होणार, म्हणजे लॉजिक जे आहेत ना ते क्लिअर होणार तुमचे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस एप्रिल मंथ मध्ये प्रवेश करू, एप्रिल पासून तुमचे जे पण काही लेक्चर्स असणार आहेत ते रेग्युलर लेक्चर असणार आहेत. म्हणजे तुमचे जसे डेली लेक्चर्स असतात ना तसे डेली लेक्चर्स असणार आहेत एप्रिल पासून. अरे असं विचारत जाऊ नका, या बिंदास आहे तुम्ही सगळे असे येत जाऊ, ठीक आहे, कधी पण येत जाऊ. तर एप्रिल पासून आहे ना लक्षात घ्या डेली लेक्चर्स असणार. डेली लेक्चर्स म्हणजे एप्रिल पासून तुम्हाला जवळपास एक मार्च ते एप्रिल मध्ये तुमचं सुट्ट्या असणार आहे. मार्च ते एप्रिल पर्यंत. मार्च ते एप्रिल सुट्टी झाली की त्यानंतर एप्रिल पासून तुमचं डायरेक्टली सुरू काय होणार आहे रेग्युलर लेक्चर. म्हणजे हे तुमचा असा स्लॉट असं आम्ही ठरवलेला आहे. मार्च ते एप्रिल तुम्हाला सुट्ट्या त्या बहुतेक एक्झामसाठी असतील, जे तुमच्या एक्झाम्स असतील मार्च मध्ये, ठीक आहे. त्या एकदा कव्हर झाल्या आणि आपण एप्रिलला वापस आलो, एप्रिल पासून तुम्ही सुट्टी विचारातच घेऊ नका. कारण मी संडेला सुद्धा वर्क डे समजतो. कारण माझा संडे आज आता उद्या संडे वर्क डे. संडेला मी जिथं पण शिकवतो तिथं सगळीकडे लेक्चर येतो. बाकीचे सगळे फॅकल्टी सुट्टी देतात. त्यांना काही ना काहीतरी संडे एन्जॉय करायचा असतो, त्यांना काहीतरी पर्पज असतो संडेसाठी. मला पर्पजच नाहीये. सो मी अनाथ आहे, त्याच्यामुळे मी लोकांना पण तसंच फील करून देतो. एम्प्टी, नो संडे, नो फंडे, ठीक आहे. सो आपला पण संडे वर्क डे असणार. तर संडेला काय असणार? संडेला एकतर आपण टेस्ट घेणार, संडेला एकतर आपण डाऊट्स वगैरे घेणार, संडेला आपण एकतर काय करणार पास्ट पेपर हळूहळू सुरू करणार, ठीक आहे. सो हे आपली अशी स्ट्रॅटेजी आहे एप्रिल पासून. लक्षात ठेवा एप्रिल पासून जी तुमची प्रिपरेशन होणार आहे ना त्यामध्ये आपण एवढी प्रॅक्टिस करायची कारण की आपला जवळपास एक हाफ डोक्यावरचा जो भार आहे 50% मिनिमम सिलेबस कव्हर होण्याचे जे चान्सेस आहेत वेटेज वाईज सांगतो आम्ही, टॉपिक वाईज नाही की बाबा हा 15 टॉपिक आहेत सर 7 टॉपिक म्हणजे 50% सिलेबस, नाही तसं नसतं. वेटेज असतं प्रत्येक टॉपिकला. त्या टॉपिकच्या वेटेज प्रमाणे म्हणजे तुमचा 50% मार्क्स तुम्ही स्कोअर करणार एवढा सिलेबस तरी मला एप्रिल पर्यंत तुम्हाला डिलिव्हर करायचं विथ बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि बेसिक टू मीडियम प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तिथून एप्रिल पासून सुरू आपण काय करणार आहे स्ट्रॅटेजी आपली की बाबा जास्त प्रमाणात जे आपले 50% सिलेबस झालाय ना त्याचं संडेला काय करणार मीडियम हार्ड पास्ट पेपर एक्झामिनेशन त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. म्हणजे त्याच्यावर आपल्याला येणार पूर्णपणे कॉन्फिडन्स. ओके, आपल्याकडे जो ड्युरेशन आहे ना त्याचा आपण पूर्णपणे फायदा घ्यायचा, ठीक आहे. जनरली काय असतं की जे असे लॉंग टर्मचे हे असतात ना बॅच त्याच्यामध्ये टीचर्स काय करतात एकच टॉपिक घेतात, त्या टॉपिकला खेचत बसतात, जास्त खेचतात. बेसिकली अशी स्ट्रॅटेजी आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. कारण की मी तिकडे पण शिकवतो, तिथे पण त्या क्लासेसचे मला सांगितलं जातं की सर तुम्ही असं करा. बट मला काय वाटतं याच्यामध्ये ना रिझल्ट नाही भेटत. कारण पोरग काय करतं त्याच्यामध्येच रटा काम सुरू करत राहतो. त्याला आहे ना माझं असं म्हणणं आहे की जर एक 6 मंथच्या क्लासमध्ये पण विद्यार्थी पास होत असेल तर त्याचं काहीतरी लॉजिक आहे ना, त्याचे म्हणजे काहीतरी एक स्ट्रॅटेजी आहे ना. बेसिकली तुम्ही जर समजा एकच गोष्टीवर खेळत बसला 15-20 दिवस तर त्याला काय अर्थ नाही. म्हणून आपण या ड्युरेशनचा आहे ना बरोबर फायदा घ्यायचा. ड्युरेशनचा फायदा कसा घ्यायचा, प्रॉपर आपण प्लॅनिंग करायचं, प्रॉपर सिलेबस आपण व्यवस्थित मीडियम फ्लो मध्ये जायचं, काय असं काही रश नाही करायचं. आपल्याकडे टाइम आहे त्याचा आपण पूर्णपणे युटिलायझेशन करायचं आणि त्यानंतर आपण पास्ट पेपरची जास्तीत जास्त प्रॅक्टिसेस करायची. पास्ट पेपर हे कुठलेच क्लासवाले घेत नाहीत जनरली. ते म्हणतात की तुम्ही हे प्रिपरेशन करा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आहे असं काहीतरी सांगतो, ठीक आहे. बट पास्ट पेपर इथे बसून प्रॉपर क्वेश्चन बाय क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणं आणि प्लस त्याच्यामधले डाऊट्स हे करणं हे आपण 100% संडेला काम करणार. संडे आपला फ्री डे नसणार आहे. संडेला सुट्टी असणार आहे बाकीच्या लेक्चरला मे बी, पण मला सुट्टी मी घेतच नाही. मग संडेला आपण परत एकदा भेटणार सकाळी मॉर्निंगला 7:30 वाजता. संडेला आपले तसंच सेम शेड्यूल असणार.
कळतंय का तुम्हाला? हे एप्रिल महिन्याचं सांगतोय मी तुम्हाला. ओके डन. ठीक आहे. आता बेसिक तुमचे सगळे डाऊट्स परत एकदा मी सांगतो, ऐका. मॅथ्स आणि अकाउंट मी घेणार आहे तुमचं. ठीक आहे, परत एकदा मी सांगतो, मॅथ्स आणि अकाउंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अकाउंट मध्ये पण जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे, मॅथ्स मध्ये पण जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे. हे कोर सब्जेक्ट आहेत मॅथ्स आणि अकाउंट. कोर सब्जेक्ट. कोर आणि स्कोर वाले सब्जेक्ट याच्यामध्ये फरक आहे. कोर सब्जेक्ट काय करतात, तुमचा बेस क्रिएट करतात. आता काय काय पोरांना वाटतं मॅथ्स आहे ना, ते बेस नाहीये, काय याचा काय फायदा नाही पुढे जाऊन सीए मध्ये कुठे मॅथ्स आहे, असं प्रत्येक लोकांना अशी एक हे असते बोळी बापडी संकल्पना. पण याच्यामध्ये ना टाइम व्हॅल्यू नावाचा एक चॅप्टर आहे, जो तुम्हाला इंटरला पण आहे सर, कशाच्या, सीएच्या आणि सीएमएच्या. ठीक आहे. तुम्हाला फायनलला पण आहे. ठीक आहे, फायनलला पण आहे, इंटरला पण आहे. आणि फायनलला तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेता त्यावेळेस तो टाइम व्हॅल्यू हा बेसिक मानला जातो. तो म्हणजे टाइम व्हॅल्यू हा पूर्णपणे चॅप्टर नाहीये, टाइम व्हॅल्यूचा पुढचा पार्ट आहे. सो ते लोक काय करतात, डायरेक्टली ते म्हणतात की आपने बच्चों फाउंडेशन में सीखा होगा. मग काय काय लोक म्हणतात नाही सर हम डायरेक्ट एंट्री से है. मग ते म्हणतात आपने फिर इंटर में सीखा होगा. ठीक है, तो चलिए शुरू करते हैं आगे का चॅप्टर. तर असं, कारण की तिथं टाइम कमी असतो, सिलेबस खूप वास्ट होत जातो. त्याच्यामुळे त्यांचं पण चुकीचं नाहीये, मी त्यांना नावं नाही ठेवते. म्हणून आपल्याला तसे सगळे टॉपिक्स एकदम व्यवस्थित आणि ह्या कन्सेप्टच्या व्यवस्थित बुक्स क्रिएट करायच्या आहेत. राहिली गोष्ट अकाउंटची. अकाउंटला बरेच लोक काय करतात, स्टार्ट कसे करतात माहिती का अकाउंट सुरू करताना, की राधा स्टार्टेड बिझनेस, इल्युस्ट्रेशन नंबर 1, डायरेक्टली नवीन चॅप्टर, इल्युस्ट्रेशन नंबर 1. नाही, आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला थेअरीच्या सेपरेट नोट्स बनवायच्या. नोट्स सेपरेट. सर थेअरीच्या नोट्स का? कारण की 15 ते 20 मार्काची थेअरीज येते पेपरमध्ये. 15 ते 20 मार्क प्लेन थेअरी येते, प्लेन थेअरी, जी लोक अवॉइड करतात. डायरेक्टली इल्युस्ट्रेशनवर प्रॅक्टिस करायचं बघतात. इल्युस्ट्रेशनचं प्रॅक्टिस करायला मी नाव नाही ठेवते, इल्युस्ट्रेशन प्रॅक्टिस करणे इज बेस्ट आहे. बट इल्युस्ट्रेशन बरोबर त्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण पाहिजे. त्याच्यामुळे थेअरीच्या एक सेपरेट नोट्स तुमच्याकडे असायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. दुसरी गोष्ट, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्या एक ऍडजस्टमेंट बुक आपण क्रिएट करणार. म्हणजे काय, आपण एक मॉड्यूल घेणार, त्या मॉड्यूल मधला एक टॉपिक घेणार, त्या टॉपिक मध्ये पूर्णपणे मॉड्यूल मध्ये त्याचे किती व्हरायटीज आहेत ना, त्या व्हरायटीचा एक संच क्रिएट करणार फक्त ऍडजस्टमेंटचा. ठीक आहे, टॉपिक बाय टॉपिक. कळतंय का मला काय म्हणायचं? सो ती एक ऍडजस्टमेंटची बुक होणार. म्हणजे हे थेअरीची एक सेपरेट नोट्स आणि याची एक सेपरेट नोट्स, म्हणजे हे एकच बुक मध्ये असणार आपलं. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं, अकाउंट सुरू करताना परत सेम 2 नोटबुक कॅरी करायच्या आहेत. एका नोटबुक मध्ये काय असणार, हे सगळा माल मसाला. ठीक आहे. आणि दुसऱ्या नोटबुक मध्ये काय असणार आहे, तर आपले प्रॉब्लेम्स. ठीक आहे. दुसऱ्या नोटबुक मध्ये काय असणार, आपले प्रॉब्लेम्स असणार. ओके डन. तुम्हाला काय आता याच्यावर काही इश्यू वगैरे काय? आपल्याला सॅटर्डे संडे हे खूप डिसिप्लिनने फॉलो करायचं बाळांनो, एप्रिल मंथ पर्यंत. एप्रिलचा मंथ झाला की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एकदम त्याच्यामध्ये आपल्याला जून जुलै पर्यंत सिलेबस कव्हर करायचं. जुलै पर्यंत म्हणजे त्या नेक्स्ट जुलै, म्हणजे जुलै 2026 मध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट असणार आहे, झालेला माझ्या एंडने आणि सगळ्यांच्याच एंडने. कारण की असं स्ट्रॅटेजीज असते, जुलै 2026 पर्यंत स्टुडंटला सगळा सिलेबस कव्हर केला जातो. जुलै नंतर मग स्टुडंट काय करतो, त्याच्या बोर्ड्सवर पण फोकस ठेवतो आणि त्याच्या बाकीच्या ह्याच्या पण प्रॅक्टिस करतो. याच्याने काय होतं, याच्याने प्लस पॉईंट हा होतो की त्याच्या बोर्डला पण धक्का नाही बसत, बोर्डच्या स्कोअरला. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बाकीकडे काय ऐकलं असेल मला नाही माहिती, कारण की बाकीचे क्लासवाले नेहमी सांगतात की बोर्ड्स वगैरे तुम्ही त्याच्यावर काय जास्त फोकस करताय, तुम्ही एकदा सीए करताय मग तुम्हाला ग्रॅज्युएशनचा काही फायदा नाहीये, बीकॉमचा काही जास्त एवढं हे नसतो, किंवा 12th मार्क्सला काय तुम्ही घेऊन बसलाय, तुम्ही सीए वर फोकस करा. पण मी तुम्हाला जनरली माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो, मी पूर्ण प्रॉपर पद्धतीने सांगतो तुम्हाला, बोर्ड मोस्ट इम्पॉर्टंट आहे, प्लस तुमचं बीकॉम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सर असं कसं काय तुम्ही बोलू शकता? कारण की बाळांनो, तुम्ही ज्यावेळेस सीए होता ना किंवा सीएमए होता, जे पण काय होता तुम्ही आयुष्यात, त्यानंतर ऍक्च्युली तुमची खरी परीक्षा सुरू होते आयुष्यात, लाईफमध्ये. तिथपर्यंत सगळे सेमच असतात. जसे की विचार करा बरं, 10वी पर्यंत बघा, आपण सगळे फ्रेंड्स एकत्र होतो, सगळे पुढच्या वर्गात जायचो, सगळ्यांना माहित असायचं अरे हा 9वी नंतर 10वी, 10वी नंतर काय, म्हणजे 10वी नंतर आपल्याला स्ट्रीम्स दिल्या आहेत.
बरोबर ना. काही लोक गेले डॉक्टर बनायला, काही इंजिनियर बनायचं स्वप्न घेतलं, बरोबर ना. तिथून सगळा पूर्ण गोंधळ सुरू झाला. आतापर्यंत आपण काय करायचो, आपला मित्र आहे त्याच्या मागे मागे जायचो, परत त्याने घेतलं सायन्स, काय काय लोक त्याच्याच मागे जातात सायन्स, परत 11-12 नंतर म्हणतात ओ शिट काय केलं मी, ठीक आहे ना. काय काय लोक परत, माझा मित्र कॉमर्स करतोय म्हणजे काहीतरी चांगलं त्याने विचार केलाच असेल, मी पण करतो, तोच करेल ना विचार, तो असं थोडी ना वाया जाईल म्हणून त्याच्या मागे मागे जातात, बरोबर आहे का. सो हे आतापर्यंत 10वी पर्यंत कसं असतं सेम. तसंच सीएसीएमए झाल्यावर तुम्ही ज्या कंपनीत इंटरव्ह्यूला जाता तिथे सगळे सीएसीएमए असतात, जे काय CA/CMA/CS, ठीक आहे. तिथे आता वेगळं काय तुमच्यामध्ये, किंवा तुम्ही CA/CMA/CS झाल्यानंतर तुम्ही काय करणार आयुष्यात वेगळं, तिथून सुरुवात होते. सो सांगायचा मुद्दा काय, ती लोक काय करतात, ती कंपनीवाले तुमचे 12th मार्कचा एक क्रायटेरिया ठेवतात, बीकॉमच्या मार्क्सचा क्रायटेरिया ठेवतात, कारण ते सगळेच इंटरव्ह्यूला दिले घ्यायला आलेले ते सगळे सी आहेत ना. आता याच्यातला बेस्ट कसा चूज करू मी, ठीक आहे. मग आता बेस्ट चूज करण्यासाठी ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवतात. 12th मध्ये 70+, 50+, 50 नसतोच कुठं, 60+ आणि 70+, ठीक आहे. 60 आणि 70चा क्रायटेरिया असतो. सर गव्हर्नमेंट कंपनीला किती असतो, 60%. सर एवढा कमी, हो. आणि गव्हर्नमेंटचं पॅकेज सर कमी असेल, नाही, गव्हर्नमेंटचं पॅकेज चांगलं असतं. सर गव्हर्नमेंट कोणत्या कंपनी असतात, PSU असतात, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, जसं की इंडियन ऑइल वगैरे माहिती ना तुम्हाला. सर म्हणजे पेट्रोल पंप नाही, ठीक आहे ना, इंडियन ऑइल कंपनी आहे, कळते का. जसं की कोल इंडिया, भारत हेवी मेटल्स, ठीक आहे, अशा कंपन्या असतात. सर ह्याच्यामध्ये काय म्हणजे काय फायदा असतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना परक्विजिट्स पण खूप जास्त भेटतात. सर परक्विजिट्स म्हणजे काय असतात, परक्विजिट्स म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर भेटणारे बेनिफिट्स ते खूप चांगले चांगले भेटतात. जसं की तुम्हाला न्यायला सोडायला कार असते भारत सरकारने लिहिलेली, सर मग आपल्याला असं जरा व्हीआयपी वाटतं, हा सर म्हणजे सिग्नल सोडून आपल्याला आपली गाडी पुढे नाही, ठीक आहे ना. तर तुमचं असं प्रॉपर असतं सगळं, घर वगैरे भेटतं तुम्हाला, रेंट फ्री अकोमोडेशन ज्याला म्हणतो आपण RFA, आणि मग तुम्हाला सॅलरी पण भेटते. सर म्हणजे आपण ज्या शहरात गेलो त्या शहरामध्ये आपल्याला राहायला, ठीक आहे, प्लस न्यायला जायला ते गाडी, सर मग खूप पण देतात का, नाही, ठीक आहे ना, ते तुम्हाला पैसे देतात. म्हणजे तुमचे जो पण पैसे आहेत ते खाण्यावरच जाणार, बाकी कशावर जाणार नाही. सो तुम्हाला पॅकेजेस किती असतात. आता एक पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची कंपनी आली, त्या कंपनीने कॅम्पसमध्ये मिनिमम त्यांचं 26 LPA पॅकेज ठेवलं होतं. सर 26 लाख पर ॲनम, हा 26 लाख पर ॲनम, 26 लाख म्हणजे खूप, 2 लाख जवळपास झाले तुम्हाला महिन्याला. सर 2 लाख महिन्याला म्हणजे किती, 50,000 आठवड्याला. सर त्याच्यात सॅटर्डे संडे सुट्टी, हा त्यात 8 तास वर्किंग, त्याच्यामध्ये लंच पण तुम्हाला कंपनी देणार. काय तुमचं कशाला पैसे खर्च होत आहेत, ठीक आहे. तो 26 लाख पर ॲनम म्हणजे विचार करा, 2 आठवडे तुम्ही गेला एक आयफोन, 2 आठवडे गेला अजून एक आयफोन, मज्जानी लाईफ. सो अशा पद्धतीच्या पॅकेजेस असतात. त्याच्यामुळे PSU ला जाण्यासाठी, हा पण PSU ला जातं कोण, जे 12th मध्ये 60% मिनिमम ठेवतो. सर तेवढं तर आम्ही ठेवू शकतो, चांगली गोष्ट आहे. सर बीकॉम मध्ये 60%, सर बीकॉम मध्ये 60% म्हणजे ऍग्रिगेट डिग्रीवरचा 60%. सर डिग्रीवरचा 60% म्हणजे आता जसं की पुणे युनिव्हर्सिटी असतं, ते काय करतात, त्यांच्या डिग्रीवर 2nd इयर आणि 3rd इयर ठेवतं. सर म्हणजे फर्स्ट इयर मध्ये फुलं नका करू असं, ठीक आहे. तर 2nd इयर आणि 3rd इयरचे मार्क्स असतात तुमच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या डिग्रीवर. सो तुम्हाला प्रॉपर डिग्री घ्यायची आहे. सर कोणती घेऊ, पुणे युनिव्हर्सिटी मध्ये चालेल का, कॉलेज मॅटर करतं का त्यांना, कॉलेज कधीच मॅटर नाही करत, तुमच्या डिग्रीचं सर्टिफिकेट मॅटर करतं. आता मी समजा अप्पू टप्पू कुठल्या तरी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन घेतलं, पण त्या ग्रॅज्युएशन ते कॉलेज जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर असेल, तर मला पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री भेटते. त्याच्यावर लिहिलेलं असतं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, त्याच्यावर SP कॉलेज, अप्पू टप्पू कॉलेज काय नाव लिहिलेलं नसतं. पण हा तुम्ही ऑटोनॉमस घेतलं, ऑटोनॉमसचं मला माहित नाही, ठीक आहे. ऑटोनॉमसचं डिग्रीवरती काय स्वतःच कॉलेज लिहितात, काय लिहितात मला नाही माहिती, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगतो, मी सजेस्ट करतो प्लेन बीकॉम करा. सर प्लेन बीकॉम केल्यावर सर काय फायदा, बीकॉम अशी डिग्री आहे ना की जी सगळ्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये येते. सर आम्हाला तर BBA करायचं होतं, BBA नका करू, ते उरलेले पैसे मला द्या, ठीक आहे, माझं भलं होईल, ठीक आहे. सर बीकॉम का करता, कारण की PSU कंपन्या बीकॉमला हे करतात, ऑथेंटिक
ग्रॅज्युएशन डिग्री मानतात. सर बीबीए ला नाही, काय काय कंपन्या नाही म्हणत बीबीए बकवास म्हणतो. सर पण बीबीए मध्ये तर भारी असतं, आम्ही कोट बीट घालून येतो फिरा मग. ठीक आहे, सो बीकॉम डिग्री करा, माझं असं म्हणणं आहे. ऐका, प्लेन बीकॉम डिग्री करा. सर कॉलेज कोणतं घेऊ? सर 25,000 रुपये वर्षाची फी आहे असं कॉलेज घेऊ का? ज्या कॉलेजला ते म्हणतात ना अटेंडन्स कंपल्सरी नाही, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही अचानक पेपरला गेला तरी सुद्धा कोण तुमच्याकडे बघून असं म्हणत नाही पहिल्यांदाच आला रे तू, ठीक आहे ना, असं कॉलेज घ्या. सर का? कारण हे कॉलेज तुम्हाला किचकिच नाही करणार. ज्यावेळेस तुम्ही इंटर करत असाल त्यावेळेस तुमचे 8-8 तास क्लास असतील, 7-7 तास क्लास असतील, 4-4 तासाचा एक क्लास असेल, त्यावेळेस तुम्ही अभ्यास प्रॉपर करून एकदम मेंटली तुम्ही हे झालेला असाल, ठीक आहे ना, एकदम अनस्टेबल झालेला असाल. त्यामध्ये जर एखाद्या कॉलेजने प्रेशर केलं की एवढं मोठं प्रॅक्टिकल लिहून आणायचंय, हा, त्यावेळेस तुम्ही ना जाळपोळ कराल कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे ना मला सांगायचा मुद्दा आहे, बीकॉमची डिग्री एकदम सिंपल कुठल्या ह्याच्यातनं होईल जे आपल्याला डिवचणार नाही. तू का नाही आला, तू का येत नाही कॉलेजला, कॉलेज तर होतच नाही मला, तरी सुद्धा असे कॉलेजवाले असतात काय काय जे खूप जास्त भावचाळ्यासारखे करतात. ते बीकॉम वाली डिग्री एकदम प्लेन याच्यामध्ये करा, तुमचं कॉलेजचं नाव तुमच्या डिग्रीवर येणार नाही. एकदम चिल राहा. आपला फोकस फक्त एकच असला पाहिजे, आपल्याला सीए ची डिग्री ऍज अर्ली ऍज पॉसिबल लवकर क्लिअर करायची आहे. त्या मिस्टेक लय पोरं करतात, मी पण केली होती. मी एसपी कॉलेज घेतलं होतं. एसपी कॉलेजवाल्यांनी इतका हरामखोरपणा केला माझ्या आयुष्यात, काय सांगू तुम्हाला. एसपी कॉलेज सारखं दळभद्र कॉलेज, मी सांगतो, माझ्यावर केस झाली तरी चालेल, हे रेकॉर्डेड लेक्चर कुठं पण गेले तरी चालतील. एसपी कॉलेज एक नंबर भंगार कॉलेज आहे. मला त्रास दिला एसपी कॉलेजने, खूप जास्त त्रास दिला. एसपी कॉलेजने मला काय कांड केला माहिती का? मी ज्यावेळेस, मी तुम्हाला प्रूफ दाखवतो आणून वाटल्यास, टीवाय बीकॉम मध्ये मी होतो बिचारा, ठीक आहे, जे माझे मार्क्स माझ्या डिग्रीवर येणार होते, मी खूप छान अभ्यास करून गेलो होतो अकाउंटचा फक्त. अकाउंटचा एक्सटर्नल आणि इंटरनल असे 2 डिग्रीवर येतात, ठीक आहे. तर एक असतं आपलं तुमचं काय म्हणतात त्याला असतं, ठीक आहे असं, आणि एक असतं इंटरनलचे 20 मार्क, ठीक आहे ना. आता माझे काही मित्र होते, ठीक आहे, त्यांना आहे ना इंटरनल मध्ये 20 पैकी 20 दिले, ठीक आहे. जे यायचे, जे रोज दाखवायचे त्यांना चेहरा, जे टीचरचे एकदम प्यारे बच्चे, ठीक आहे ना, रोज त्यांना कामधंदेच नव्हते, कॉलेजमध्ये जायचे, जे त्यांना इंटरनलचे 20 पैकी 20 मार्क भेटले, ज्यांनी प्रॉपर सबमिट वगैरे केले. मी गेलो, मला इंटरनल मध्ये त्यांनी दिले फक्त 10 मार्क. सर रिटर्न मध्ये तुम्ही, अरे माझं स्वप्न होतं माझ्या डिग्रीवर 100 आउट ऑफ 100 यावे अकाउंट मध्ये, ठीक आहे. सो मला रिटर्न मध्ये 80 आउट ऑफ 80 आहे, मी आणून दाखवू शकतो तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये इंटरनल मध्ये तुम्ही 10 केले. सो कांड काय झाला, मी एवढी मेहनत करून माझ्या मित्राला 70 पडले, 80 आउट ऑफ 70 म्हणजे 10 मार्क त्यानं पूर्ण घालवले, पण त्याचा स्कोर किती झाला आणि माझा किती झाला? याचा काय फायदा झाला आयुष्यात? हे कोण बघतच नाही, हेच बघतात लोक. हे मी 80 आउट ऑफ 80 पाहिजे, यांनी जर इथं मला चला सोडा 15 तरी द्यायला पाहिजे होते, हा, याच्यापेक्षा तरी चांगले पडायला पाहिजे होते, पण ते स्वप्नच राहिलं, ठीक आहे. सो असे करतात हे लोक. आणि काय काय लोकांनी एकदम बकवास कॉलेज घेतलेलं, ठीक आहे. त्या बकवास कॉलेजवाल्यांनी काय केलं, त्यांना असं वाटलं की बकवास कॉलेजवाल्यांना की पोरं पण बकवास असतील, कदाचित या 20 मार्कांनीच पास होतील, त्यामुळे 20-20 मार्क सगळ्यांना दिले. आणि पुणे युनिव्हर्सिटीचा पेपर असतो ना, सगळ्यांना कॉमनच पेपर असतो, म्हणजे जे पुणे युनिव्हर्सिटीचे असतात. मग त्या ज्यांनी लोकांनी पाडले 80, त्यांच्या ह्याच्यावर सीव्ही वर अजून येतो, मग ते असे लिहितात खाली, आय गॉट 100 आउट ऑफ 100 इन अकाउंट्स इन माय 3rd year बीकॉम. आम्ही असं लिहू शकत नाही, जरी आम्हाला पैकीच्या पैकी रिटर्न मध्ये, कळत आहे का? सो ही खंतच राहू शकते तुमच्याही आयुष्यात. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, कॉलेज जपून आणि व्यवस्थित घ्या, ठीक आहे. हे सगळ्यांना तेच सांगतो. कॉलेज जर तुम्ही चुकीचं घेतलं तर तुमच्या पूर्ण सीव्हीला प्रॉपर सुना लागू शकतो, ठीक आहे ना. अशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे. सर याचा फायदा काय होतो? याचा फायदा खूप होतो. आता मी जिथे पण जायचो ना, तिथे मी काय करायचो, मी सीव्ही मध्ये लिहायचो, आय गॉट 80 आउट ऑफ 80 इन अकाउंट टीवाय बीकॉम.
म्हणजे मी दाखवायचो, बघा ना नीट बघा आज याच्यामध्ये, ठीक आहे ना, असं करायचं मी, ठीक आहे. मग ते मला विचारायचं सर आणि 80 आउट ऑफ 80 100चा पेपर असतो. मी म्हणायचो नाही सर इंटरनल आणि एक्सेल इंटरनलची काम असं. भरपूर त्रास दिलाय. एकदा असं झालं होतं की मला ते प्रॅक्टिकल सबमिशन होतं. प्रॅक्टिकल सबमिशन करायला जातो ना आपण, आम्हाला प्रॅक्टिकलचं काय घेणं देणंच नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही फक्त हेच करायचो. तर मी 2 दिवस आधीच, म्हणजे आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा 2 दिवस आधी, तेव्हा नोटबुक परचेस केली. ठीक आहे, तेव्हा नोटबुक परचेस केली आणि गेलो सगळे प्रॅक्टिकल चेक करायला. मला वाटलं काय कळणार, एवढी सगळी गर्दी आहे, मी नवीन आहे, म्हणजे मी आलो नाही कधी किंवा प्रॅक्टिकल आधी दिले नाही, कसं कळणार. तर त्या बाईने माझा जे प्रॅक्टिकलची बुक आहे ना ते बघूनच म्हटली की तू कालच परचेस केली ना प्रॅक्टिकलची बुक, ठीक आहे ना, जी 6 महिने आधीच करायला पाहिजे होती आणि जी दर ते 2 प्रॅक्टिकल नंतर चेक करायची होती. माझी सगळी पूर्ण इंडेक्स अशी होती, कशाला साईन नव्हती. म्हटलं हिला कसं काय कळलं, आणि म्हटलं मॅडम हा म्हटलं, तर माझा मित्राने मला सांगितलं आणि तुझी नवीन होती. मग आम्ही असं आलो हॉस्टेलमध्ये, सांगितलं पोरांनी काय काम केलं असेल, त्याला जुनं बनवण्यासाठी पूर्ण अशी चुरगळली. म्हटलं अरे नालाय का, तुम्ही जरी वर्ण चुरगळली तरी आतमध्ये तर तुमची इंडेक्स पूर्ण ब्लँकच आहेत ना, ठीक आहे. सो असे कांड करतात ते एसपी कॉलेज. मला लय त्रास दिलाय, माझे पूर्ण इंटरनलचे मार्क्स घालवले. एकदा एका छोट्याशा कुठल्या तरी इंटरनल एक्झामिनेशन मध्ये मला फेलच करून टाकलं होतं, ठीक आहे ना. माझ्या घरची वाईट लागली, अरे म्हटलं हे काय करते, खरंच करते का, म्हणजे प्रॉपर शिक्षण घेतोय का, असं प्रॉपर माझ्यावर पूर्ण प्रेशर झालं होतं, ठीक आहे. आणि भरपूर चुकीचं झालं होतं. एसपी कॉलेजने भरपूर त्रास दिला, भरपूर. आमच्या बॅच मध्ये तर एक सायन्सचा विद्यार्थी होता आमच्या हॉस्टेलमध्ये, त्यानं तर आहे ना मॉस्किटो तसलं असतं का नाही, त्यानं वेगळे कांड केले, जाऊ दे म्हणा, पण त्यांचं मॉस्किटोच पिलं होतं आणि प्रिन्सिपलच नाव लिहिलं होतं चिठ्ठीवर. प्रिन्सिपल आणि आपले सगळेजण गेले कुठं, पुणे हॉस्पिटलच्या बाहेर त्याला वाचवण्यासाठी. त्याला काय नाही झालं, आणि त्याने कसं पिलं होतं माहिती का, बघा तो पण किती चालू, फीज असतं ना फीज, ऍप फीज, त्याच्याबरोबर ते नाही ना मॉर्टिनचं असतं ते छोटं वालं ते घेतलं होतं आणि 7 मध्ये चकण्याला काहीतरी कुठलं तरी बिस्किट घेतलं, कारण टेस्ट नाहीये चांगली हे त्याला आधीच कळलं. आणि हे कांड केल्यावर त्याने जाऊन सांगितलं शेजारच्या रूममेटला, तुम्ही असं असं केलेलं आहे आणि मी प्रिन्सिपललाही करतो. स्वतः गाडीत बसलंय अँब्युलन्स मध्ये, ते काय मारणार होते, आम्हाला माहित होतं हे मारणार नाहीये, पण यानं मोठा कांड केलाय. पण त्यांनी त्याला टॉर्चर केलं होतं बेसिकली, ते काहीतरी त्यानं वेगळेच, त्यानं कसं टॉर्चर करणारा विद्यार्थी होता तो. सो सांगायचा मुद्दा असा आहे की एवढं त्रास आमच्या बॅच मध्ये झाला होता पूर्ण एसपी कॉलेजला, ठीक आहे. सो एसपी कॉलेज प्लीज कुणाचं असेल तर आत्ताच बदलू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि युनिक, मी असलं काय नाही केलं, मी याच्यामध्ये होतो, मी फक्त बघायला होतो त्याचं काय चाललंय, ठीक आहे ना, मी असलं काय नाही केलं, ठीक आहे. झालं ना, खूप झालं. इंटरला मला खूप त्रास झालेला आहे. माझा एक दोस्त होता जो लाईन मध्ये होता, आर्टिकलशिप मध्ये आम्ही 2 जण सोबत होतो. तर लाईन जास्त होती म्हणून त्याने ना बीकॉमला, मी तुम्हाला सांगितलं आधी पण की बीकॉमच नाही, त्यानं ते फॉर्मच भरणार नाही SYT बीकॉमचा. तो म्हटलं जाऊ दे यार लाईन जास्त आहे, मला सर ओरडतील, ठीक आहे आर्टिकलशिपला. त्या सीए विदाउट बीकॉम, तर जॉबच नाही भेटू शकत कुठे, कारण की जॉब साठी क्रायटेरिया कसा असतो माहिती का, सीए प्लस बीकॉम. तुम्हाला खोटं वाटेल बट हा सीए प्लस बीकॉम असं लिहितात ते त्याच्यावर. तो गेला होता सीए झाल्यावर एका एमएनसी मध्ये जॉबच्या इंटरव्ह्यूला, त्याला म्हटलं की बीकॉम करून म्हटलं अरे सीए, म्हटलं बीकॉम. आमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया, प्रॉब्लेम काय असतो, तुम्हाला इंटरव्ह्यूला बसवणारे HR असतात, त्या HR ला काही जास्त डोकं नसतं ना, म्हणजे असतं त्यांना डोकं, बट त्यांनी काय करतात, इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो कंपनीचा सेट आहे ना त्याच्याप्रमाणेच आतमध्ये लोकांना घेतात. ऐकत आहे का मला. सो त्याच्यामुळे त्यांनी काय केलं कारण की त्याला बीकॉमची डिग्री नाही म्हणून वापस पाठवलं. सो तो आता जाऊ दे, तो आमच्या बरोबर प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामुळे त्याला काही त्याचा फायदा म्हणजे तोटा असं काय नाही झाला, बट ती खंत राहिली ना की अरे यार SY बीकॉम फेल ड्यू टू अपसेंट, ठीक आहे ना, एक्झामिनेशन काय फॉर्म वगैरे भरला नाही तर. बट झालं, तुम्ही असं काही कांड करू नका. तुम्हाला जर लॉंग लाईफ मध्ये चांगलं फ्युचर बघायचं असेल, चांगलं काहीतरी करायचं असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करतो बीकॉम मध्ये पण स्कोर करा. सर स्कोर कसं काय पॉसिबल आहे, त्याचे क्लासेस लावावे लागतात का, तुम्ही क्लासेसची ऍडव्हर्टाईज करताय का, अजिबात नाही. तुमचा जे इंटरला सिलेबस असतो ना तो कव्हर होऊन जातो त्याच्यामध्ये. सो तुम्हाला सेपरेट क्लासेस करायची गरज नाही होत आणि बीकॉमच्या क्लासेसचे पैसे वाचतात. सर आम्ही BBA केलं तर मग लावावे लागतील, सब्जेक्ट वेगळे असतात, कळते का, म्हणजे हा एक फायदा होतो तुमचा.
मॉनिटरी बेनिफिट जर बघितला तर, ठीक आहे, आणि स्कोर पण चांगला होतो. मी काय एवढा हुशार पण नव्हतो की टीवाय मध्ये मला 80 आउट ऑफ 80 पडतील. तो सिलेबस झालता मला इंटर, ठीक आहे ना. आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आणि आपले प्रॉब्लेम्स मध्ये जमीन आसमानचा फरक असतो, ठीक आहे. त्यामुळे ते 80 आउट ऑफ 80 म्हणजे सर यू आर ग्रेट, नो, ठीक आहे ना. पुणे युनिव्हर्सिटी इज डाऊन, ठीक आहे ना. त्याच्यामुळे मला ते 80 आउट ऑफ 80 पडले होते, नाहीतर असे पडले नसते. सर तुमचे थेअरीचे मार्क सांगा ना. थेअरी अरे नाही, असे ऍक्च्युअल मध्ये डिग्रीवर अजून दिसतात सर. मग टोटल मध्ये तुमचं तर मग हा, तसे मला ग्रॅज्युएशनचे टक्के खूप कमी पडलेले होते. कशाला खोटं सांगू, ठीक आहे. सर किती होते मला आहे ना, इलिजिबिलिटी क्रायटेरिया एवढे होते, ठीक आहे सर. 60% सर लईच कमी. हा, कमी पडली. आता काय करणार, एसपी कॉलेजच मी दोष देतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये जाऊ दे, सोडा आता, ठीक आहे. आतापर्यंत आपण एवढं डिस्कशन कंटिन्यू करूया, त्याच्या पुढचं डिस्कशन नको करायला. चला आता आपण घेऊया आपला नवीन टॉपिक. आताचा जो टॉपिक होता रेशोचा. रेशो कुठपर्यंत आहे आता, कुठपर्यंत आपण शिकलो. आपण रूल्स ऑफ इंडायसेस सुरू केलं होतं का. हा, मग सुरू करणारे आज आपण रूल्स ऑफ इंडायसेस, ठीक आहे. तो प्लीज लिहा तुम्ही आता नवीन याच्यामध्ये रूल्स ऑफ इंडायसेस. रूल्स ऑफ इंडायसेस, रूल्स ऑफ इंडायसेस, ठीक आहे. आता इंडायसेस बहुतेक तुम्हाला झाला असेल, 10th पर्यंत तुम्ही इंडायसेस शिकला होता का. कुठल्या टॉपिक मध्ये नव्हतं शिकला होता, ठीक आहे. ज्यांनी शिकले होते त्यांना आज तरी हे होईल, रिवाइज होईल. ज्यांनी नाही शिकले त्यांच्यासाठी आज नवीन काहीतरी आपण शिकतोय, ठीक आहे. सो बघा, रूल्स ऑफ इंडायसेस लिहून घ्यायचे आपल्याला, प्रॉपर कन्सेप्टच्या बुक मध्ये लिहून घ्यायचे, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये पहिलं आहे ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन, ठीक आहे. हे लिहून घ्या. मग याच्या खाली आपण एक एक्झाम्पल पण लिहायचं अंडरस्टँडिंग साठी. 2 raised to 3 into 2 raised to 11 is equal to 2 raised to 14. 2 raised to 3 into 2 raised to 11 is equal to 2 raised to 14 लिहिलं. आता बघा, ऐका, याच्यामध्ये ना एक नीट ऑब्झर्व करा गोष्ट. इथं ए, इथे पण काय ए. जर मी असं सांगितलं असतं 2 raised to 3 into 3 raised to 11, तर हे असं झालं असतं का 2 raised to 14 नसतं झालं, ठीक आहे. का, कारण की इथं ए समान पाहिजे, म्हणजे इथे 2, इथे पण 2च हवा. असं असेल तर आपलं काय होतं 2 raised to 14 होतं. म्हणजे असं कॅल्क्युलेशन असेल तर याचा आन्सर काय असतं 2 raised to 14. ओके, कळालं आणि झेपलं का. चला पुढे नेक्स्ट. ऑनलाईन वाले एकदा सांगा तुम्हाला आवाज वगैरे काय ऐकायला येतोय का. टेक्निकल इश्यूज तुमचे सांगा सगळे. चला पुढे नेक्स्ट. a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. a raised to m minus n. Okay, then a raised to m minus n. आता याचं एक एक्झाम्पल घ्या. 8 raised to 16 divided by 8 raised to 13. मला सांगा आन्सर काय येणार याचं. 8 raised to ओके. 8 raised to 3 कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला. 8 into इक्वल टू स्टेप काउंट चेक करायचा. 8 raised to 14 कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला, कॅल्क्युलेटरवर एकदा करून बघा. 8 raised to 3 किती येतं. 512. ओके, डन. पुढे
पुढे थर्ड पॉइंट ए रेस टू एम ब्रॅकेट एन इथं एन ठीक आहे ए रेस टू एम आणि एन ठीक आहे ओके डन ओके म्हणजे बेसिकली इथं काय होतंय मल्टिप्लिकेशन होतंय ना इथे बघा काय होतं मायनस होतं इथे काय होतं प्लस होतं ऍडिशन होतं मल्टिप्लिकेशनच्या इथे ठीक आहे आणि ब्रॅकेटचा ब्रॅकेट असेल तर तिथे काय होतं मल्टिप्लिकेशन असतं ठीक आहे तिथे एखादं एक्झाम्पल घेऊया 2⁵ आणि 2⁵ काय होणार 2⁵ केलं हे आता आपण हे स्वतः प्रूव्ह करणार प्रूव्ह कसं करणार आपण 2⁵ काढणार 2⁵ काढा 2⁵ 8 ठीक आहे आता 8 चा स्क्वेअर घ्या किती आला 64 आला आता 2⁵ काढा अरे काढा तर पहिले 64 बरोबर हेन्स प्रूव्ड एकदम सिरियस चेहरे अभ्यास करताय खाली काय तर कोण बघतंय चला पुढे ए रेस टू मायनस एम ए रेस टू मायनस एम म्हणजे काय 1/a⁻m 1/a⁻m बघा आता मी उलट करतो ठीक आहे मला एक सांगा जर समजा 2⁵ असेल 2⁵ असेल तर मी असं लिहू शकतो का 1/2⁻5 लिहू शकतो का कळलं ना तुम्हाला तसंच मी इथे पण लिहू शकतो 2⁻5 इज इक्वल टू काय 1/2⁵ हे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या ठीक आहे तर इथंपर्यंत काय डाऊट वगैरे चला पुढे आणि तुमच्यामध्ये आहे ना खरं सांगतो आता मोटिवेशन असलं पाहिजे कारण की तुम्ही आता जर व्यवस्थित 11वी आणि 12वी व्यवस्थित केलं ना आणि इंटरचे ग्रुप काढून टाकले ना इंटरचं आता सोपं करून टाकलंय तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत बाळांनो चेष्टा नाहीये इंटरच्या एका ग्रुपमध्ये ना 3 सब्जेक्ट आहेत फक्त अकाउंट लॉ टॅक्स खतम इंटर एक ग्रुप खतम आणि त्यामध्ये पण अजून काय कांड केलं नाही माहिती का 30 मार्काचे एमसीक्यू दिले सर पण त्या एमसीक्यू ला निगेटिव्ह मार्किंग असेल ना अरे नाहीये म्हणजे सर 100% अटेम्प्ट करू शकतो येस सर फाउंडेशनचं बोलताय का नाही फाउंडेशनला निगेटिव्ह मार्किंग आहे का हो कळतंय का मला काय म्हणायचं हा नाही तर तुम्ही काहीतरी चुकीचं म्हणाल आणि जाऊन बाहेर सांगाल की असं नका करू इंटरच आहे 30 मार्काचे एमसीक्यू विदाउट एनी मायनस सिस्टीम टनाटन सगळे पोरं इंटरला जाऊन ते 30 एमसीक्यू तरी सॉल्व्ह करून येणार ठीक आहे सर पास व्हायला किती पाहिजे इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट 40 10 मार्काचं जर लिहित नसाल 9 महिन्याचा क्लास करून रिअर्सच्या पाहत तुम्ही ठीक आहे ना ऍक्च्युअल मध्ये कळते का मला काय म्हणायचं सो इट इज व्हेरी म्हणजे इझी टाईप मध्ये करून टाकले त्यांनी ठीक आहे आणि दुसरी गोष्ट बोथ ग्रुप तुम्ही जर व्यवस्थित पास झाला म्हणजे 6 सब्जेक्ट तुम्ही जे पास कराल आम्हाला 4 सब्जेक्टचा एक ग्रुप असायचा आम्ही सिंगल द्यायचो ठीक आहे इथं 6 सब्जेक्ट दिले बोथ ग्रुप पास ठीक आहे बोथ ग्रुप जर व्यवस्थित पास झाला किंवा सिंगल पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये व्यवस्थित पास झाला त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे मी सांगतो त्यानंतर तुम्ही बिग 4 ला अप्लाय केलं पाहिजे सर बिग 4 ला कसं अप्लाय करायचं काय नाही रेफरन्स असतात आपल्याकडे भरपूर आहेत आपले खूप मित्र परिवार तिथं काम करतोय तुमचा रेझ्युमे मला द्या मी तुमचा रेझ्युमे पुढे शेअर करतो एचआरचा कॉल तुम्हाला सर म्हणजे तुम्हाला रेझ्युमे दिला म्हणजे बिग 4 गॅरंटी नाही इंटरव्ह्यू गॅरंटी इंटरव्ह्यू मध्ये आतमध्ये जाऊन तुम्ही जर घाण केली तर मग काहीच गॅरंटी नाही
सर बिग फोरला गेल्यावर काय करायला पाहिजे? बिग फोरला इंटर्नशिप खरंच चांगली केली पाहिजे. बिग फोरचा फायदा काय असतो माहिती का? बरेच लोक म्हणतात की बिग फोरला करण्यापेक्षा एकाच डिपार्टमेंटमध्ये घालतात, एकच तुम्ही शिकता 3 वर्ष, त्यामुळे बिग फोर मध्ये नाही केलं पाहिजे, मिड साईज मध्ये केलं पाहिजे किंवा स्मॉल साईज मध्ये केलं पाहिजे. हे बघा, प्रत्येकाचे काही ना काही प्रोज असतात, कॉन्स असतात. ठीक आहे, बिग फोरचा प्रो काय माहिती का? नाश्ता चांगला असतो बिग फोर मध्ये. नाही, जोक सपाट की बिग फोर मध्ये फायदा असा असतो की तुमच्या सीव्हीला तो स्ट्रॉंग करतो. आणि ज्यांचा लॉंग टर्म मध्ये हेतू प्रॅक्टिस ऑफिस टाकायचा नाहीये ना, त्या लोकांसाठी तर हे एक प्रकारे गोल्ड, म्हणजे हिडन गोल्ड. का सर? कारण तुमचा, हे बघा, जर तुमचा लॉंग टर्मचा जर विषय सीव्ही, म्हणजे माझा सीव्ही स्ट्रॉंग पाहिजे कारण मला जॉब चांगल्या ठिकाणी करायचा, ठीक आहे, तर मग तुम्ही बिग फोरला गेलंच पाहिजे. त्याचं लॉजिक काय की तुम्हाला एका डिपार्टमेंटचा मास्टर करतात ते 3 वर्षामध्ये, आणि ज्यावेळेस तुम्ही मास्टर होता आणि प्लस तुमच्यावर बिग फोर लागतं, तर तुम्हाला परत त्याच गोष्टीसाठी पुढे जॉबसाठी एकदम मास्टर समजलं जातं. कळते का मला काय म्हणायचं? सपोज एक्झाम्पल, मी बिग फोर मध्ये गेलो, मला टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टाकलं, 3 वर्ष मी टॅक्सची कामं करतोय, ठीक आहे, मोठे क्लायंट्स आहेत, ते क्लायंट्सला जाऊन भेटतोय, क्लायंट प्रॉपर, तर त्याच्याने माझा सीव्ही स्ट्रॉंग होतो त्या एक्सपिरियन्सने. आणि तो एक्सपिरियन्स मी माझ्या सीव्हीवर घेतला तर मला जॉब चांगल्या टॅक्सचा जिथे वॅकन्सी आहे तिथे मला खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या पॅकेजवर भेटेल. कळते का मला काय म्हणायचं? सर मिड साईज फॉर्म मध्ये गेल्याचा फायदा काय असतो? मिड साईज मध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी चांगल्या शिकायला भेटतात, आणि प्लस फायदा असा असतो की ज्यांना फर्मच टाकायचे, 0 पासून सुरुवात करायची, फर्मच टाकायचे, त्यांना त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स मॅटर करतो वेगवेगळे, कारण की त्यांना त्यांच्याकडे जो क्लायंट येणार तो वेगवेगळे काम वर्सटाईल देणार ना. सो मिड साईज किंवा स्मॉल साईज मधले फर्म वाले त्यांना सगळं शिकवतात आणि त्यांच्याकडे सगळेच प्रकारचे कामं येतात आणि ते सगळेच पोरं करतात. बिग फोर कसं एक एस्टॅब्लिश आहे, तिथं आहे ना प्रॉपर एका डिपार्टमेंटला एक काम दिलं जातं. पण जर लॉंग टर्म मध्ये मला जॉबच करायचा आहे तर मग काय केलं पाहिजे? बिग फोर मध्ये केलं पाहिजे, तिथं टिकलं पाहिजे. काय लोक असतात 6 महिन्यानंतर म्हणतात भागो ठीक आहे, हमसे ना हो पाएगा. सर तुम्ही कांड केलंय का? जाऊ द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतात? ते मिड साईज मध्ये येतात, आणि मग मिड साईज मध्ये गेल्यावर काय होतं? मिड साईज मध्ये गेल्यावर परत ते बिग फोर मध्ये जे आपले आधीचे कलिग होते त्यांच्या स्टेटस बघतात आणि परत म्हणतात काय चाललंय. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, एक मुलगी होती सर, आलाय का? ठीक आहे, चांगली हुशार होणार पोरगी, ठीक आहे. तिनं बिग फोर 6 महिन्यात नंतर एक स्ट्रॅटेजी बनली. तिचं दबाव आहे, फायनलला प्रेशर येईल, फायनल नेट नाही होणार, एक काम करून सोडून जाऊन वेबसाईट मध्ये सगळं वर्ष काही शिकू. ती म्हटली ते सगळे फालतू लोक आहेत, मी यांच्यापासून लांब राहणार. ठीक आहे, प्रॉपर कंटिन्यू केलं. 1 वर्षानंतर ती लीड करत होती एक टीम ज्युनियर वाल्यांची, आणि ती मस्त फ्लाईटने गेली ऑडिटला. सर त्यावेळेस टपरीवर आम्ही बसलो होतो आणि म्हणत होतो महाबळेश्वरला जायचं का? सॅटर्डे संडे सुट्टी मारून. सो सांगायचा मुद्दा काय की गोल विजन चांगलं ठेवा. पोरी सिन्सिअर असतात, बेसिकली त्यांच्या मनामध्ये असले काही फालतू एक्सपेरिमेंट येत नाही, प्रॉपर सिन्सिअर असतात, ते करतात. पण पोरांना मी स्ट्रॉंगली सांगतो, आज कुछ तुफानी करते मध्ये करिअरचा नका चुनाला, की करिअरशी खेळू नका, करिअरशी खेळ कधीच करू नका. प्रॉपर हे चांगला, कारण याच्यामध्ये फायदा काय? आता या पोरीला फायनलला असताना, फायनल अजून द्यायचंय, फायनल अजून पास व्हायचे, बिग फोर स्वतःहून त्यांना ऑफर करते की तुम्ही फायनल इथे करून इथे जॉईन व्हा मॅडम, तुम्हाला आम्ही 12 LPA मिनिमम पॅकेज देतो. सर मग या चंगूमंगूला यांना त्यांचा सर म्हणतो आहे निघ तू लवकर निघ, काय कांड केलंय तुमचं, ठीक आहे ना. सो बेसिकली व्हॅल्यू तुमच्या कामाची असते, काम व्यवस्थित करायला जर व्हॅल्यू भेटेल, नाहीतर काय नाही. नाहीतर तुम्ही बघाल स्टेटस दुसऱ्यांचे, ते जातील कुठेतरी थायलंड, बाली, तुम्ही जाल हम्पी, ते जातील कुठेतरी दुबई, तुम्ही जाल तिरुपती, गोविंदा 6 तास लाईन लुंगी घालून, ठीक आहे. सो अशी लाईफ चेंज होते, कलाटणी होते तुमच्या आयुष्यात, ठीक आहे ना. कलाटणी बसू नये म्हणून इज्जतीत आहे ना अभ्यास करा, चांगले डिसिजन, ठीक आहे. ज्याचं भाजतं तोच नीट सांगू शकतो, ठीक आहे. चला पुढे जाऊ. नाही काय झालं पीएसयूची? नाही, बिग फोर पीएसयू तुम्हाला फॅसिलिटीज जास्त देतात, बिकॉज तुम्ही ऍज अ एम्प्लॉई तिथे काम करणार आहे, तुम्हाला ते होल एम्प्लॉई साठी देतात. बिग फोर तुम्हाला आर्टिकल असतात, तुम्ही ट्रेनिंग टाईप मध्ये जातात,
सो तुम्हाला स्टायपेंड, सीएची स्टायपेंड 3,000 4,000 तुम्ही ऐकलं असेल, पण बिग फोर वाले 15,000 वगैरे देतात, 15,000 20,000 देतात. ठीक आहे ना, त्यामध्ये तुमचे चांगले खर्च निघू शकतात. ठीक आहे सर. अजून काय असतं ते बूट पॉलिश करायची मशीन एक छान होती. ठीक आहे, तिथे जायचं बूट पॉलिश करायचं. सर तुम्ही असलंच ठीक आहे. म्हणजे का लागा, तुम्ही जर यंग एज मध्ये काही फालतू डिसिजन घेतले की अरे मला खूपच जास्त काम आहे, तू माझा मित्र त्या फॉर्म मध्ये, तो तर कामच नसतो त्याला, तो पबजी खेळत बसतो, निवांत करतो, काय भारी फॉर्म आहे, ह्याच्यावर जज केलं भारी फॉर्म, कळते का मला काय म्हणायचं. तर मग तुमचा प्रॉपर कार्यक्रम झाला. मग त्याला तिथं काम नव्हतं म्हणून तुम्ही तिथे गेला आणि त्यानंतर दोघांना पण काम नाही. कळतंय का. असो जाऊ दे. A into B bracket M is equal to A raised to M into B raised to M. आता याच्यामध्ये बघा इथे B वेगळा आहे. ओके, B वेगळा आहे म्हणजे वेगळा इन द सेन्स A आणि B सेम नाहीये बघा. ठीक आहे, म्हणजे तिथे जर समजा 5 into 7 असतं आणि रेस टू 2 असतं तर काय असतं 5 रेस टू 2 into 7 रेस टू 2. ओके, B आहे लक्षात घ्या. कळते का मला काय म्हणायचं. व्यवस्थित दणकट सीव्ही बनवा प्रॉपर. 11वी मध्ये पण चांगले मार्क, 12वी मध्ये पण चांगले मार्क, ग्रॅज्युएशन मध्ये पण चांगले मार्क, इंटर पण चांगलं क्वालिफाय, प्लस बिग फोर मध्ये पण चांगलं, प्लस नाही का नो ट्रान्सफर बिग फोर पासून. ठीक आहे, नो हकलपट्टी, प्रॉपर तिथं 3 वर्षाची प्रॉपर ट्रेनिंग आणि त्यानंतर फायनल दिला, फायनल व्यवस्थित, त्यानंतर जॉब चांगले जॉब. ठीक आहे सर. आम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तरी त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे, आपला जो आहे ना त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे बघा. ठीक आहे, चला पुढे. A अपॉन बी चा रेस टू एम. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आधीच्या याच्यामध्ये फरक काय होता, इथे दोन्ही मध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत, वर ए खाली बी आहे बघा. कळते का, झेपते का मी काय म्हणते. मग आता याचा आन्सर काय असणार, ए रेस टू एम बी रेस टू एम. ठीक आहे. सर याचा एक्झाम्पल लिहा ना. 10 अपॉन 2 ब्रॅकेटचा 3. आता याचा आन्सर काय असणार बाळांनो, 10 रेस टू 3 2 रेस टू 3. आन्सर सांगा. एक 0 वाढवायचा, 3 0. याचं काय असणार 8. फायनल आन्सर 125 असेल. 12 96 4 12 5 8 45. ओके डन. चला पुढे 7वा पॉइंट. A रेस टू 1 अपॉन M. आन्सर असतं हा. ठीक आहे, सपोज इथे एक एक्झाम्पल घेऊ, 2 रेस टू 1 अपॉन 3. काय असणार याचा आन्सर, कळतंय का, माझं अक्षर कळतंय ना व्यवस्थित. ओके पुढे 8वा पॉइंट. A रेस टू M N ब्रॅकेटचा P. आता इथे काय असणार, A रेस टू M N P. ठीक आहे, हे कळतंय का, हे ब्रॅकेट. ओके डन. पुढे एक IX पॉइंट आहे, म्हणजे 9वा पॉइंट आहे. हा याचा एक्झाम्पल घ्या ना काहीतरी. 2 रेस टू
2 2 2 2 raised to 8. आन्सर काय? पुढे नववा प्रॉब्लेम, नववा आहे. चला पुढे. A raised to m upon n. A raised to m upon n. आता लक्षात घ्या, हे जे m upon n आहे ना, m upon n, m upon n is nothing but m into 1 upon n. बरोबर ना? आता जर m ला मी 1 upon n ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार? m upon n. आणि शेपला कमी काही विचित्र नाही केलं. सर खाली काय याच्यात नसतो, तिथं एक असतो. कळतंय का मला काय म्हणायचंय? हा, डन. ओके, हे का आलं? आता मग सर याचं काय लॉजिक आहे ना, हे बघा, याचा आन्सर असं येणार आहे, a raised to m 1 upon n. सेम होतं. ठीक आहे. ओके, डन. इथे एक्सप्लेनेशन मी दिले, आणि एक्सप्लेनेशन लिहायची काही गरज नाहीये, तुम्हाला तेवढं जर कळतंय बेसिक. माझ्यासारखे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी दिलो. ठीक आहे, आता इथे एक एक्झाम्पल घेऊया आपण बाळांनो. 5 raised to 2 upon 3. ठीक आहे, 5 raised to 2 आणि इकडे 1 upon 3 असं पण मी लिहू शकतो बेसिकली, किंवा याचं कन्वर्जन मी असं करू शकतो. ठीक, डन. आता खाली लिहा, जो एमसीक्यू पडला होता पास्ट एक्झामिनेशन मध्ये, तो असा आहे, इफ a raised to x is equal to a raised to y. ठीक है, a raised to x is equal to a raised to y, then x is equal to y. Simple. X is equal to y. बतेगा? ओके, डन. इथपर्यंत काही इश्यू नाही. पुढे चला. इफ a raised to m, आता याचं एक्झाम्पल द्यायची काही गरज नाहीये. कळतंय का मला काय म्हणायचं? ते तुम्ही समजू शकता, एक प्रॉब्लेम मध्ये येते. म्हणजे इथे येणार की इफ असा येतो एमसीक्यू, इफ a raised to x is equal to a raised to y, देन नंतर हे असतं सगळीकडे ऑप्शन्स मध्ये, मग आपल्याला ते चूज करायचं असतं. a raised to m is equal to b raised to m, देन आता इथं m is equal to m नाही करायचं. ठीक आहे, हा, a is equal to b करायचं. a is equal to b लिहून घ्या. ठीक आहे, आता 2 मिनिटं देतो. ते पूर्ण जे आपले रूल्स ऑफ इंडायसिस लिहिलेत ना, ते सगळे रूल्स आपले झाले. ते एकदा रूल्स नीट वाचा. हे रूल्स ऑफ इंडायसिस आहेत बेसिकली. एकदा वाचा, रीड करा.
त्याच्यावर प्रॉब्लेम्स कसे येतात? आता प्रॉब्लेमची बुक घ्या, म्हणजे आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करणार, रेशो प्रोपोर्शनचे प्रॉब्लेम्स. आता जो मेन थिओरिटिकल पार्ट होता किंवा जो आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाला पार्ट होता तो आपण कन्सेप्टच्या बुक मध्ये लिहिलेला. आता जास्तीत जास्त आपल्याला काय करायचंय? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. अरे कळतंय का मला? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता ते प्रॉब्लेम्स सिम्पल पासून डिफिकल्ट पर्यंत होत जाणार. बट आता प्रॉब्लेम सुरू करताना आपण काय करणार माहिती का? सोबत नवीन टॉपिक पण सुरू करणार. कधी टॉपिक सुरू करणार? आता याचे प्रॉब्लेम्स तर घेणार आपण. डेली आले की नवीन नवीन रेशोवरचे प्रॉब्लेम, इंडायसेसवरचे प्रॉब्लेम मी देणार. ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे कशामध्ये? त्या प्रॉब्लेमच्या बुकमध्ये. आणि कन्सेप्टच्या बुकमध्ये आपला नवीन टॉपिक सुरू होणार साईड बाय साईड. कळते का मला काय म्हणायचं? कारण की आता याचे प्रॉब्लेमला नुसतं लेक्चर करण्यात अर्थ नाही ना. अर्धा तास याच्यावर प्रॅक्टिस डेली करायची. एक टॉपिक झाला की, कळतंय का? आणि नवीन टॉपिकला पण सुरुवात करायची. मग अर्ध्या तास जे आपण टॉपिकचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ते कुठले करायचे? बेसिक पासून मीडियम थोडंसं सेमी ऍडव्हान्स पर्यंत जायचं. सर ऍडव्हान्स काय? ऍडव्हान्स म्हणजे तसं काय नाही रे. ऍडव्हान्स पण याच्यामध्येच कव्हर होणार. पण ऍडव्हान्स माझ्या भाषेत ऍडव्हान्सचा अर्थ काय? जे पास पेपर मधले पेपर एमसीक्यू. कळतंय का? तसं मी काय असं सेपरेट नाही करणार. परत ऍडव्हान्स याला कळेल नाही. मी सगळं सॉल्व्ह करणार. पण माझ्या भाषेत, माझ्या दृष्टिकोनात ऍडव्हान्स म्हणजे ते जे पास्ट एक्झामिनेशनचे पेपर. सर त्याच्यामध्ये पण एखादा बेसिक आला तर तो पण माझ्यासाठी ऍडव्हान्स, कारण की तो बेसिक आला ना पेपरमध्ये. कळते का मला काय म्हणायचं? असं बेसिक बघायला गेलं तर तुमच्या भाषेमध्ये असं समजू शकता, इझी पासून डिफिकल्ट पर्यंत सगळे प्रॉब्लेम्स आपण डेली घेणार. अर्धा तास आलं की आता, कारण की आता आपला कुठे पहिला चॅप्टर झालाय. सर झाला चॅप्टर, थेरॉटिकल झाला. पण आता प्रॉब्लेम जसं शिकू ना, त्या प्रॉब्लेम मध्ये नवीन कन्सेप्ट शिकायला भेटतात. कळतंय का? अशा प्रॉब्लेम्स मी नाही शिकू शकत डायरेक्टली. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला कन्सेप्ट कळणार. आता जसं की पहिला प्रॉब्लेम घ्या, 2x raised to 1/2 into 3x raised to -1 is equal to question mark. आणि त्यांनी दिले if x is equal to 4. ठीक आहे? if x is equal to 4. सर आपल्याला काय करायचं? आपल्याला काय नाही करायचं. आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची. x ची व्हॅल्यू दिली. सर मग याच्यामध्ये तर खूप इझी आहे. करून बघा तुम्ही एकदा. सॉल्व्ह करा तुमच्या एंडने रफ मध्ये. तिथे काय घाण करू नका प्रॉब्लेमच्या मध्ये. रफ मध्ये करा किंवा कुठे काय करायचं ते करा. हातावर करा, कुठे पण करा. डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर करा. इथे इंडायसेसचे रूल वापरा. ऑनलाईन वाले सॉल्व्ह करा. सॉल्व्ह फायनल आन्सर सांगा मला. 0.256 2256. अजून कोणाचं काय आन्सर? चला आपण याला ऑप्शन्स बनवू. ठीक आहे. ऑप्शन पहिला आलेला आपल्याकडे काय? 0.256. दुसरा ऑप्शन तुम्ही सॉल्व्ह केल्यावर मिळेल ना. फायनल आन्सर आलं का बाकीच्यांचं? 0.333. सी. आता सुरू झाला आपला प्रॉपर पोर्शन.
ज्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उत्तर येतात त्यावेळेस समजायचं मॅथ सुरू झाला. ठीक आहे, तर ऑप्शन सी सांगा कोणीतरी. मी तुम्हाला सांगू का, याचा जे फायनल आन्सर आहे ना ते पॉइंट मध्ये नाही आलाय का, होल नंबर आहे तो, तिथे आला आन्सर वाचला. तुम्हाला रूल्स ऑफ इंडायसेस मी शिकवले, ते रूल्स ऑफ इंडायसेस याच्याकडे बघून आपल्याला यूज करायचे, बाकी काही नाही करायचं. आला आन्सर 8. एक आन्सर आले 8. बाकीचे सांगा. तिथे दिले सगळे रूल्स ऑफ इंडायसेस दिले. बघा चेक करा. एक्स रेस टू मायनस असेल तर काय करतो आपण, एक्स रेस टू 1/2 असेल तर काय करतो आपण, कशात कन्वर्ट करतो, रूट मध्ये कन्वर्ट करतो, कशामध्ये कन्वर्ट करतो. एक्स रेस टू 1/2 असेल तर पॉइंट मध्ये करतो. एक आला ऑप्शन डी 3. चला आता आपल्याला आपलं ऑप्शन भेटलेले आहेत, जे आपल्याला आन्सर आहे ते याच्यामध्येच आहे. कोणतं ऑप्शन आहे सर, 3 इज द राईट आन्सर. हा डी. ठीक आहे, बाकीच्यांचे जे नालायक आन्सर्स आलेले आहेत ते नालायकांना एकदा लक्ष नाही इकडे रूल्स ऑफ इंडायसेस. आता हे बघा, हाच फरक असतो की एक थेरॉटिकल शिकणं आणि त्याचं ऍप्लिकेशन करणं. ठीक आहे, म्हणून आपल्याला डेली अर्धा तास याच्यावर काम करायचं, डेली प्रॉब्लेम्स घ्यायचे, कारण ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही शिकाल उलट जास्त. सर हे सॉल्व्ह करा ना, करतो ना, लक्ष द्या. 2 रेस टू एक्स रेस 2x, मला ते प्रॉब्लेम सांगा परत एकदा. 2x 1/2 मल्टिप्लाइड बाय काय होतं ते, -1. बाळांनो याच्यामध्ये ना इथे 2 इंडायसेसचे रूल्स आपल्याला वापरावे लागतील. ठीक आहे, एक असतो a रेस टू 1/2 चा वाला. ठीक आहे, याचं काय होतं रे बाळांनो, स्क्वेअर रूट होतं ना, स्क्वेअर रूट a होणार ना याचं. जसं की एक्स रेस टू 1/2 असेल तर त्याचं काय होणार, हे होणार ना. जर समजा इथे 1/3 असतं तर त्याचं काय झालं असतं, अरे कळत आहे का. ऑनलाईन वाले तुमचे काय आन्सर्स वगैरे काय कधी येतच नाही, तुम्ही काय करताय, तुम्ही बेडवर पडून फुल असं चालू आहे, बॅकग्राऊंडला वेगळंच काहीतरी पबजी बिबजी खेळताय. ऐका लक्ष द्या. आता इथे मी काय करणार, एक्स ची व्हॅल्यू पहिले पुट करणार. एक्स ची व्हॅल्यू काय बाळगणार, एक्स ची व्हॅल्यू 4 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 4. 2 into 4, 4 रेस टू 1/2 आहे ना, रेस टू 1/2, 4 रेस टू 1/2 म्हणजे 4चं काय करायचं आहे, स्क्वेअर रूट काढायचं आहे. मीच बोलतो, नालायक आहे तुम्ही. ठीक आहे, अरे हेच करायचंय ना सर, पण तिथं तर ए असायला पाहिजे, इथं तर 4 आहे. अरे नालायक, मी तिथे एक्झाम्पल्स पण घेतले तुम्हाला. जा रूल इंडायसेस, जा रूल ऑफ इंडायसेस मध्ये जा. 7वा VII तो रूल बघा, a रेस टू 1/m आहे. काय एम रूट केला ना आपण, मग सेम आपण तोच लॉजिक वापरला ना इथे. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का, शंका कुशंका लघुशंका, नो. तर 2 इंटू आपण याचं काय होणार, स्क्वेअर रूट काय येणार. तर स्क्वेअर रूट कसं काढतात, 4 दाबा तुमच्या कॅल्क्युलेटरवर आणि स्क्वेअर रूटचं बटन प्रेस करा, 2. थँक्यू. त्याच्यानंतर पुढे काय करतात बाळांनो, मल्टिप्लाय 3. ठीक आहे, आता एक्सच्या जागी काय पुट करणार आहे आपण, 4. आता एक्सच्या जागी 4 पुट करू आणि 4 रेस टू -1 आहे ना, तर एक्स रेस म्हणजे 4 रेस टू -1 आहे. आता a रेस टू मायनस असेल 1 तर आपण त्याचा काय करतो, जाऊन रूल इंडायसेस बघा. मग आता इथे काय करणार, बरोबर. बे के बे दुने 4, 3 दुने 6 ला 1 हाफने जर मल्टिप्लाय केलं तर असा आन्सर येतो. ऑनलाईन वाले कळलं का हे, का डोक्यावरून गेलं. ऑनलाईन वाले नुसते असे करतात. ठीक आहे, काय फालतू पण आहे. ठीक आहे, चला आला आन्सर आहे. ऑनलाईन वाले विचार करत असतील सर लिहायचं कुठून आहे, इथून लिह बाळा. ठीक आहे,
हे स्टेप बाय स्टेप लिहायचं सर. पण आपल्याला ऑप्शन दिलेले असतात, स्टेप बाय स्टेप मार्किंग नसते. नालायकांनो, उद्या तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट फायनल आन्सर 3 लिहाल, घरी करताना येईल 0.999 0.888 किंवा सरांनी काहीतरी चुकीचं लिहिलंय. ठीक आहे, डायरेक्ट मग सरांवर तुम्ही बिल फाडा, डायरेक्ट चुकीचं शिकवतो माणूस हा. ठीक आहे, त्याची कंप्लेंट करायला पाहिजे. जॉब से निकालो इसको. झालं. डन. चलो पुढे. बेसिक थोडंफार मॅथ्स जमलं ना की हे गोष्टी येतात. आता आपण काय करूया, कन्सेप्टची बुक काढा तुमची. कन्सेप्टची बुक काढा आणि ते कन्सेप्टचे बुक काढल्यावर आता हा आपला चॅप्टर रेशो प्रपोर्शन इंडायसेस झालाय. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं, आता मी तुम्हाला सांगितलं, मी 10 तेच सांगणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करायचं, कन्सेप्टच्या प्रत्येक टॉपिक झाल्यावर 2 पेजेस सोडायचे. सर असं का करताय तुम्ही, 2 पेजेस का सोडायला लावताय? कारण की कसं असतं माहिती का, ज्यावेळेस आपण फास्ट एक्झामिनेशनचे पेपर सॉल्व्ह करतो ना, त्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटतो. मग ते नवीन कुठलं काहीतरी शिकायला भेटलं ते आपण काय करणार, कन्सेप्टच्या बुक मध्ये ऍड ऑन करणार. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक झाल्यावर 2 पेजेस सोडून द्यायचे. ठीक आहे, कधी कधी काय होतं की काय नवीन सापडत नाही, तेच असतं. मग पोरं मला विचारतात की सर हे 2 पानं जे तुम्ही सोडायला लावले आमचं नुकसान झालं. बाळांनो, त्याच्यासाठी आधीच मी सॉरी म्हणतो तुम्हाला. ठीक आहे ना, कारण काय काय लोकांचं खूप जास्त हे असतो की अरे ते 2 पानाचं करणार काय, विमान बनवायचं आपण. ठीक आहे ना, काय नाही करायचं. आता मी काय सांगू शकतो त्याला, पण कधी कधी येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण ते म्हणतात ना, तुम्ही अकाउंट मध्ये काय करता, प्रोव्हिजन क्रिएट करता. ठीक आहे ना, तर ते प्रोव्हिजन क्रिएट करू आपण. 2 पेजेस सोडा प्लीज. सोडले 2 पेजेस सर, म्हणजे हे पाठफूट 2 पेजेस नाही आलाय का, मग 1 आणि 2 कळते का. काय काय लोकांनी असंच पकडलं असेल पाठफूट, काय काय म्हणले असतील जाऊ दे माझं अक्षर छोटे, हे 1 हे 2. ठीक आहे ना, नालायकपणा करू नका. 2 पेजेस सोडा. ठीक आहे, 1-2 रुपयाचा बघू नका, चिंदी चोरी करू नका. आणि नवीन पानावर एक नाव लिहा. ठीक आहे, टाइम व्हॅल्यू, the most important topic for you in CA curriculum. पूर्ण सीए मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे टाइम व्हॅल्यू. वर लिहू शकता तुम्ही, मोस्ट वॉन्टेड. मोस्ट वॉन्टेड टॉपिक एकदम. टाइम व्हॅल्यू जी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, टाइमची व्हॅल्यू. बाळांनो, आता याच्यामध्ये ना आपण काय शिकणार आहे, तर बेसिक तुम्ही आता मे बी तुम्ही कुठल्या बोर्डातून आल्या माहित नाही मला, जे काही महाराष्ट्र बोर्डवाले असतील त्यांच्यासाठी हे नवीनच टॉपिक असेल. जे आयसीएससी असतील, कोण सीबीएससी असेल, त्यांनी थोडंफार कुठे हिंट ऐकले असेल, त्यांनी शिकलं असेल. कारण मी नोटीस केलंय माझ्या प्रत्येक बॅच मध्ये ना कोण ना कोणतरी असलं आयसीएससी कोण सीबीएसई वाला असतो. तो म्हणतो हाँ सर हमने ये पढ़ा है, हमने थोड़ा बहुत पढ़ा है. पण महाराष्ट्र बोर्ड वाले मी शिकवल्यानंतर पण म्हणत नाही हमने ये पढ़ा है. एवढं हा जाऊ दे सोडा. सो महाराष्ट्र बोर्ड वाले लक्षात ठेवा प्लीज. ठीक आहे, पूर्ण जागे व्हा, कारण आपण हा टॉपिक सुरू करतोय आणि एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर तुम्ही पकडा 15 मार्क तुम्हाला भेटणार. तसे 15 मार्क म्हणजे खूप महत्वाचे असतात बाळांनो. 15 जवळपास पकडा 15 मार्काचे एमसीक्यू याच्यावर दिसतात, अधून मधून इकडून तिकडून कशात ना कशात काही ना काहीतरी लॉजिक. ठीक आहे, अॅन्युटी वगैरे. ठीक आहे, आणि प्लस हा असा टॉपिक आहे की हा रिअल लाईफ मध्ये आपण याचा खूप जास्त फायदा आहे. जसं की तुमच्या घरी ते LIC वाले वगैरे येतात, तुम्ही एवढे पैसे भरा, मग तुम्हाला नाही येत. ठीक आहे, माझ्याच घरी येतात सर LIC विकायला. ठीक आहे, ना आलाय का नो. सो त्याच्यामध्ये ते सांगतात की बाबा तुम्ही महिन्याला 5-5 हजार रुपये भरा, 5 वर्षानंतर तुम्हाला एवढे पैसे भेटतील. तुम्ही महिन्याला 10-10 हजार रुपये भरा, मग तुम्ही मेल्यावर तुम्हाला हे भेटेल. ठीक आहे ना, तुमच्या बायकोला भेटेल. अरे LIC जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ना. सो त्याच्यामुळे मग ही कशी पॉलिसी डेव्हलप करतात, याच्या मागे मॅथ्स काय वापरलं जातं, हे मॅथ्स आपल्याला शिकायचं. टाइम व्हॅल्यू पासून हे आपण लॉजिकल पण शिकणार आहे, त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण घेणार आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स सगळं करणार आहे. त्याच्यामुळे पहिलं टाका, पहिली कन्सेप्ट, पहिली कन्सेप्ट
भरपूर लोकांना हा चॅप्टरच आवडत नाही सीएच्या ह्याच्यामध्ये. ते म्हणतात एकदम बकवास चॅप्टर आहे. ठीक आहे, आम्हाला काही हा चॅप्टर आवडत नाही. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्याला आपण लॉजिकने शिकणार, हा चॅप्टर तुम्हाला खूप जास्त आवडणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे ना सर, तुम्ही आपलं उगच आपलं काहीतरी बंडल मारला असाल, नाही मारा. 100% गॅरंटी देतो. मी जिथे जिथे पण आजपर्यंत शिकवलाय ना हा टॉपिक, ते सगळे पोरं मला म्हणतात की सर टाइम व्हॅल्यू मध्ये खरंच मजा आली, टाइम व्हॅल्यू एक नंबर होता, टाइम व्हॅल्यू आम्हाला पूर्णपणे कळाला. ठीक आहे सर, हे तुम्ही तुमचं प्रमोशन करताय, नाही करत. ऍक्च्युअल मध्ये सांगतोय, तुम्ही पण शेवटी मला म्हणाल की सर टाइम व्हॅल्यू एक नंबर कळला. ठीक आहे, लक्षात घ्या. टाइम व्हॅल्यू मध्ये आपण बेसिक सुरुवात करूया. एक पहिली स्टेप आहे, अमाऊंटचा फॉर्म्युला असतो. अमाऊंट इज इक्वल टू व्हॉट? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मी पूर्ण नाही लिहित, पण तुम्ही लिहू शकता किंवा शॉर्ट मध्ये पण लिहू शकता, कारण पुढे पुढे सारखं सारखं येणार आहे. पण पहिल्यांदा लिहिताना पूर्णच लिहा. ऑनलाईन वाले प्लीज जागे व्हा, आत्ताचा टॉपिक ऐका आणि मग झोपा वाटल्यास. पूर्ण इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. ठीक आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मला लक्षात घ्या, अमाऊंट असते काय? अमाऊंट असते फ्युचरची एक व्हॅल्यू. ठीक आहे सर, अमाऊंटला काय म्हणतात? फ्युचरची व्हॅल्यू. सर फ्युचरची व्हॅल्यू म्हणजे काय? सपोज एक एक्झाम्पल, याचं नाव आहे राजू. राजू गेला चुटकी बँकेत. राजू गेला चुटकी बँकेमध्ये. चुटकी बँकेमध्ये गेल्यावर तो म्हटला माझ्याकडे आता 1,00,000 रुपये आहेत. ठीक आहे, 1,00,000 रुपये. मी काय करूया 1,00,000 रुपयाचं? चुटकी बँक मध्ये जी एक मॅनेजर होती, मिस चुटकी, ती म्हटली 1,00,000 रुपये चुटकी बजाते हमारे पास डिपॉझिट करो. म्हणजे 1,00,000 डिपॉझिट करा म्हणते बेसिकली. सो 1,00,000 रुपये डिपॉझिट केल्यावर काय होईल असं राजूने विचारलं चुटकीला. चुटकी म्हटली काय होईल? वर्षाच्या एंडला तुम्हाला 1,10,000 भेटतील. ठीक आहे, आता हे जे 1,10,000 आहेत ना, याला आपण म्हणतो 1,00,000 म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू, आणि मधला जो गॅप आहे, या दोघांमधलं अंतर आहे, ते कितीच आहे? 10,000 रुपयाचं आहे. याला म्हणतो इंटरेस्ट. म्हणजे राजूने वर्षभरामध्ये काय कमवलं? हा, काय कमवलं बाळांनो? ऑनलाईन वाले उत्तर द्या. एक जण म्हणतोय चुटकीचं प्रेम कमवलं. नॉन सेन्स. तो सांगायचा मुद्दा काय? काय कमवलं त्यानं? इंटरेस्ट कमवलं. प्रिन्सिपल कोणता बाळांनो याच्यामध्ये? 1,00,000 जे आत्ता तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, आत्ता आज माझ्याकडे काय पैसे, त्याला म्हणतात प्रिन्सिपल. उद्या माझ्याकडे जे येणार त्याला काय म्हणतात? अमाऊंट. अमाऊंट म्हणजे फ्युचर व्हॅल्यू. ठीक आहे, अमाऊंटला एक प्रकारे आहे ना, तुम्ही असं टोपण नाव देऊन ठेवा की फ्युचर व्हॅल्यू, पण आता म्हणू नका. सर कधी म्हणणार आपण टोपण नाव कुणाचं? कधी म्हणतो? जेव्हा आपण त्याच्याशी जास्त फ्रेंडली होतो, जेव्हा त्याला ओळखतो आपण. सेम आपण पुढे जाणार ना, तसं त्याच्याशी फॅमिलियर होणार, मग तेव्हा आपण त्याला फ्युचर व्हॅल्यू म्हणणार. आता तुम्ही अमाऊंटच म्हणा. ठीक आहे, आता त्याचं पूर्ण नाव घ्या. काय नाव आहे त्याचं? अमाऊंट. ठीक आहे, समजा आता तुमच्याकडे 1,00,000 रुपये, फ्युचर मध्ये तुम्हाला 2,00,000 भेटले. याच्यामध्ये मला इंटरेस्ट सांगा किती कमवला? आता 1,00,000 आहेत, फ्युचर मध्ये 2,00,000 झाले. 1,00,000. ठीक आहे, एवढं सिम्पल राव. मला आता शॉक बसायला हवे. आता 1,50,000 आहे, फ्युचर मध्ये 2,50,000. इंटरेस्ट किती कमवला? आता 1,50,000 आहे, फ्युचर मध्ये 3,50,000. याच्यामध्ये अमाऊंट कोणती आहे? 3,50,000 ना. तुम्ही त्याची वजाबाकी करत बसला असाल. आता 2,50,000 आहेत, फ्युचर मध्ये तुम्हाला भेटले समजा 4,00,000. याच्यामध्ये इंटरेस्ट किती? 1,50,000. ओके, कळलं तुम्हाला? बेसिकली हे कॅल्क्युलेशन कसं असते, बेसिक मॅथ्स. तर अमाऊंट नेहमी काय असते? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असते. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये अमाऊंट दिली तर त्या अमाऊंट मध्येच काय हिडन असणार आहे? अमाऊंटच फ्युचर व्हॅल्यू. अमाऊंट मध्ये काय हिडन असणार आहे? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. त्याला दोघांना आपल्याला सेपरेट करायचं. कळतंय का? तुम्ही कधी पण बघितलं असेल बघा, आता मोबाईल घ्या, 1,00,000चा मोबाईल 80,000 आपण तुम्ही हप्त्यामध्ये घ्या 1,00,000चा मोबाईल, हप्ते कॅल्क्युलेट केले 1,20,000. कळतंय का मला काय म्हणायचंय? म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला पे करायचे 1,20,000 आणि आता जर घेतलं डायरेक्टली तर तो भेटतो तुम्हाला 80,000. 80,000 आणि 1,20,000 याच्यामधला जो डिफरन्स आहे, जो कंपनीला आपल्याला पे करावा लागणार जर आपण हप्ता सिस्टम घेतली तर तो असणार काय? इंटरेस्ट.
तो असणार इंटरेस्ट. कळतंय का मला काय म्हणायचं ते? हे लॉजिक क्लिअर आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ओके डन. इथपर्यंत काय कोणाला शंका वगैरे? ठीक आहे, चला पुढे. आता सर लिहायचं काय? चुटकी बिटकी नाही, हे नाही लिहायचं. तुम्ही फक्त एवढं हे लिहायचं, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ओके डन. पुढचं त्याच्याच खाली लिहायचं पी इज इक्वल टू, आता पी म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आपण कसं बाळांनो फाइंड आउट करत होतो तुम्ही आता? अमाऊंट मधून तुम्ही काय मायनस करत होता? इंटरेस्ट. मी तुम्हाला म्हटलं सपोज एक एक्झाम्पल, 1 वर्षानंतर तुम्हाला 5 लाख रुपये भेटणार आहे. ठीक आहे, एक वर्षानंतर किती भेटणार आहेत? 5 लाख रुपये भेटणार आहेत. त्याच्यावर तुम्ही 2 लाख रुपयाचा इंटरेस्ट कमवलेला आहे. मग तुम्ही स्टार्टिंगला किती इन्व्हेस्ट केले होते? कसं काढलं तुम्ही? 5 मायनस 2. जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही मायनस केला. म्हणजे बेसिकली तुम्ही काय केलं? अमाऊंट घेतली म्हणजे जी फ्युचरची होती 5 लाख, त्यातून तुम्ही मायनस काय केले? 2 लाख जे काय होते? इंटरेस्ट होता. आणि त्यातनं तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे जी स्टार्टिंगची व्हॅल्यू ती सापडली. कळतंय का? ऑनलाईन वाले मस्तीखोर आहे. ठीक आहे, पुढे तिसरा पॉइंट टाका याच्यामध्ये. कळतंय? हे का आलं का इथपर्यंत? काय कोणाला धक्का बिक्का नाही बसला? चला पुढे. आता इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असणार बाळांनो? तुम्हीच मला सांगा. इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असणार? अमाउंट माइनस प्रिंसिपल. क्या बात है, अमाउंट माइनस प्रिंसिपल. दोनों के दरमियान क्या होता है? इंटरेस्ट. काल 5 लाख जर अमाऊंट असेल, 4 लाख जर प्रिन्सिपल असेल, तर दोघांचा मध्ये काय असणार? किती असणार? 1 लाखाचा इंटरेस्ट. ओके डन. ठीक आहे. आता हे पूर्ण फॉर्म्युला लिहायचे. सर काय काय लिहायचं याच्यामध्ये? तुम्ही एकदम घाण गेलेलं आहे. हो, हे लिहायचं. ठीक आहे, हे दिसतंय रिडेबल आहे. ओके, त्याच्यानंतर हे लिहायचं. त्याच्यानंतर हे लिहायचं आणि हे पूर्णपणे लिहायचं. माझ्या सारखं शॉर्टकट मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, तुमचा पेपर आहे, माझा पेपर नाही. हे चुकीचं आहे. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये चुकीचं प्रेझेंटेशन करताय. हे चुकीचं आहे. तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तुम्हाला परत जर काही शॉर्टकटच करायचं तर करा बाबा, मला काय करायचंय. पुढचा प्रश्न वाढलो, चौथा. ठीक है, ऑनलाइन वालों आओ कभी हवेली पे. ऑनलाईन वाले काय कशाला ऑनलाईन? मला तर वाटतंय ऑफलाईन डायरेक्टली शिका फेस टू फेस मध्ये. काय ऑनलाईन वाल्यांचे काय डाऊट असतात वगैरे, मध्येच तिकडून येतं ऑडिओ नॉट ऑडिओबल. मी ते अर्ध्या तासाने बघतो. मी नाही लक्ष देत आणि कधीतरी बघतो, पण मी म्हणतो जाऊ दे. त्याच्यामुळे मी सांगतो ऑनलाईन वालो या इथं. ठीक आहे, हे एक तर टेक्निकल इश्यू मला करता येत नाही. मी अडाणी आहे याच्यामध्ये. मला हे माहित नाही कसं चालू होतं. हे चालू आहे का नाही, आता आवाज किती येतोय मला नाही माहिती. चला पुढे लिहा. वाय इंटरेस्ट इज पेड. सर इंटरेस्ट का पे केला जातो? थिअरी पॉइंट आहे, त्याच्यामध्ये यायचे आपल्याला फॅक्टर सगळे. फर्स्ट पॉइंट, देयर इज अ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. दूसरा पॉइंट, opportunity cost. सर हे काय एक्सप्लेन करा. मी सांगतो आता, 1 बाय 1 एक्सप्लेन करणार. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे काय की बेसिकली 1 लाख रुपये आहेत माझ्याकडे. 1 लाख रुपये. ठीक आहे, आता हे 1 लाख रुपये मी काय केले, समजा सपोज एक एक्झाम्पल, मी 1 लाख रुपये माझ्याकडे. ठीक आहे, नवनीत सर आले. नवनीत सर म्हटले अरे तुझ्याकडे 1 लाख रुपये. ठीक आहे, ते तसेच पडून राहतील, त्याला हे लागेल, गंज वगैरे लागेल. एक काम कर, ते बाळा आणि इकडे माझ्याकडे मी सेफ ठेवतो. ठीक आहे ना, प्रॉपर सेफ माझ्याकडे कस्टडी आहे, त्या कस्टडीमध्ये मी ठेवतो. काही तू त्याच्यावर डाऊट घेऊ नको. 1 लाख रुपये तुला वर्षाच्या नंतर भेटले. मी म्हटलं थँक्यू सर, तुम्हाला लॉकर सिस्टम प्रोव्हाइड करताय. ठीक आहे, त्याचे काय चार्जेस? सर म्हटले तुझ्यासाठी फ्री. ठीक आहे ना, म्हटलं थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता हे 1 लाख रुपये नवनीत सरांनी काय केले, वर्षभर त्यांच्याकडे ठेवले.
वर्षाच्या नंतर मला 1,00,000 रुपये रिटर्न केले. म्हणजे 1,00,000 रुपये त्यांनी वर्षभर यूज केले, त्याच्यावर प्रॉफिट कमवला, ते कशात तरी घातले. आता कशात टाकणार ते जर त्यांच्या बिझनेसमध्ये कशामध्ये टाकले, त्यातून त्यांनी रिटर्न्स कमवले. 1,00,000 रुपयाचं रॉ मटेरियल घेतलं, ते विकलं, पुढे जाऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करून 2,00,000 रुपयामध्ये प्रॉफिट कमवला. आणि मला काय भेटलं? फक्त आणि फक्त 1,00,000 रुपये वर्षाच्या एंडला. ठीक आहे सर, मग याच्यामध्ये तुमचा फायदा झाला का? तुम्हाला तर सिक्युरिटी भेटली. अरे घंट्याची सिक्युरिटी. 1,00,000 रुपये जर मी कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते तर नाही का माझा पण फायदा झाला असता ना. पण हे सरांनी प्रॉपर शेअर मध्ये मार्केटमध्ये लावले, फुल पैसा छापला, फुल. सर 4 व्हीलर मधून येत आहेत, मी आपल्या धक्काने माझी ती गाडी. ठीक आहे. सो टाइम व्हॅल्यू बाळा, टाइम व्हॅल्यू कळते का मला काय म्हणायचं? टाइम व्हॅल्यू मुळे इंटरेस्ट दिला जातो. नेक्स्ट टाइम माझ्याकडे 2,00,000 रुपये आले, नवनीत सर परत आले. नवनीत सर म्हटले, अरे बाळा कशाला तुझ्याकडे एवढे पैसे? आणि इकडे मी सेव्ह करतो, लॉकर फॅसिलिटी फ्री तुझ्यासाठी. मी म्हटलं सर टाइम व्हॅल्यू शिकलो, हा आमची जिरली. ठीक आहे ना. सर म्हटले काय झालं बाळा? मी म्हटलं सर आता प्रॉपर बिझनेस मध्ये बोलतो मी, हे 2,00,000 तुम्ही घ्या, त्याच्यावर मला आहे ना बँक 6% द्यायला तयार आहे, तुम्ही किती देणार? सर म्हटले बच्चा तो हुशार हो गया. ठीक आहे ना. सर म्हटले 7% देतो. आता माझा फायदा आहे, बँक 6 देते, सर 7% देतात. ठीक आहे ना. मग मी सरांकडे हे पैसे देणार. ओके डन. म्हणजे टाइम व्हॅल्यू आहे. मी 1 वर्षासाठी देतोय ना, 1 वर्ष तुम्ही वापरा तिथं, तुम्ही त्याच्यावर प्रॉफिट कमवा, मला काय हरकत नाही. तुमच्याकडे डोक्यात काय नॉलेज असेल ते युज करा, पण मला त्याच्यावर टाइम व्हॅल्यू दिली पाहिजे. म्हणून इंटरेस्ट नेहमी पे केला जातो. कळलं? बेसिक. दुसरं आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय माहिती का? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ऑपॉर्च्युनिटी त्याला म्हणतात. की समजा अपॉर्च्युनिटी कॉस्ट कसं सांगू तुम्हाला, समजा मी असं केलं नसतं तर काय, तसं झालं असतं तर काय. म्हणजे काय, एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आत्ताच्या केसमध्ये मी 1,00,000 रुपये सरांकडे दिले. सरांना म्हटलं की सर मला 7% पाहिजे. सर म्हटले एवढे 7 लकी नंबर नाहीये तुझा. ठीक आहे, तुला 7 नाही भेटणार, 2 भेटणार. मी म्हटलं हो माय गॉड 2% कसं काय सर? म्हटलं सर म्हटले नाही 7%, मी 7चा काही व्यवहारच करत नाही. मी म्हटलं सर कशाचा करता? सर म्हटलं 1 आणि 2 माझ्या लकी नंबर आहे. 1 आणि 2 1 आणि 2% भेटणार. मी म्हटलं सर तुम्ही मला 1% किंवा 2% देतात, मला बँक 6% देते. मी 6%ची ऑपॉर्च्युनिटी तिला नाही म्हणतोय, तुमच्यासाठी. तर तुम्ही मला जास्त दिले पाहिजे. अरे इंटरेस्टचा प्रश्न चाललाय, मला जास्त टक्के दिले पाहिजे. ठीक आहे. सर म्हटले बंदे के बात में तुझं. मग 7% सर ऍग्री झाले. आता म्हणजे मी काय केलं, 6%ला नाही म्हटलं, म्हणून मला इथे जास्त व्हॅल्यू भेटली. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी कळतंय का मला काय म्हणायचं? उद्या जाऊन तुम्ही काय करणार की मस्त पैकी आता बिग 4 मध्ये जर गेला, आता पोरीची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुम्ही सांगतो, ती कशी चाबली बघा. तिला काय म्हटली? ती म्हटली त्या सरांनी त्याच्या मॅनेजरला, सर यू आर ऑफरिंग मी 12,00,000 रुपीज, सर इट इज व्हेरी लो. सर ते म्हटलं ठीक आहे, अरे आम्ही डायरेक्टली तुम्हाला देतो. ठीक आहे ना. ती म्हटली सर म्हटलं ठीक आहे, बट वी आर गिव्हिंग यू अश्युरिटी. ठीक आहे ना, की तुला कुठे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. डायरेक्ट भाई तू झाली पास, बस इथे बस पुढची वर. ठीक आहे 12,00,000. ती म्हटली ओके सर ये ऑफर लेटर मुझे मिल सकता है का? तो म्हटलं ठीक आहे ऑफर लेटर. आता ही चाबरी पोरगी काय करणार मी सांगतो. ही ऑफर लेटर घेणार, कॅम्पसला बसणार, कॅम्पसवाला म्हणणार आपको हम 12,00,000 रुपए दे रहे. 12,00,000 तो मेरा फर्म दे रहा है. ठीक है ना. तो ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे. ऑफर लेटर घेऊन जाणार, सगळी गावाला दाखवणार 12,00,000, उससे आगे बोलणे का. ठीक आहे ना. अपॉर्च्युनिटी कॉस्ट. सर तुम्हाला काय दिलं फर्म? आम्हाला पेढे आणि सोन पापडी दिली. ठीक आहे ना. आम्हाला वाटलं हे घ्या, येऊ नका बस आमची जिरली. ठीक आहे. सर असं का तुम्ही काय कांड केला होता? मी आहे ना फर्स्ट इयर पासून कांड केला होता फॉर्म मध्ये, मला मेल पण टाईप करता येत नव्हता. सर ते दिसतंयच. हो. मेलचा सीन काय झाला की मेल मध्ये एक असतं बघा सीसी आणि बीसीसी म्हणून काय असतं, त्याच्यामध्ये ठेवायचं असतं. ठीक आहे. मला सरांनी सांगितलं होतं मला सीसी मध्ये ठेव, आणि एक ITRच्या ह्याच्यासाठी किंवा अलर्ट करण्यासाठी क्लायंटला मेल करायचा. तर मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मेल करत होतो. सर का तुमच्याकडे संगणक नव्हता का? संगणक होता माझ्या घरी, पण मी त्याच्यावर आहे ना YCT वगैरे खेळायचो. मी मेल हा कधी बघितलाच नव्हता. तर मेल करताना, आणि आमची शाळा पण खूप मस्त होती, संगणकाच्या तासाला पेंट काढायला लावायचं. तेव्हा आम्हाला मेल वगैरे काय माहितीच नव्हतं. आम्हाला व्हॉट्सअप माहित होतं, आम्हाला हे बाकीच्या सगळ्या माहित होत्या गोष्टी. ठीक आहे.
मग मी काय काढलं केलं असेल, आता कधी पण आहे ना ते क्लायंटला 1 बाय 1 व्यवस्थित हे करायचं असतो मेल. त्याच्यामध्ये मी काय केलं, बीसीसी मध्ये सगळे क्लायंटच टाकले. ठीक आहे, फुल सगळ्यांना एकदम क्लायंटला सिलेक्ट केला आणि सगळ्यांना सेंड करून टाकला माहिती. आता त्याचा तोटा काय होतो की एका क्लायंटला दुसऱ्या क्लायंटचा पण मेल आयडी कळतो. आता याच्यातला जर एखाद्याचा कोणाचा बाप, पप्पा, मम्मी, कोण सीए असेल तर त्याच्याकडे रेडीमेड कस्टमरची लिस्ट आली ना मेल आयडीची. मी जसं सेंड केला ना तसं आतून आवाज आला, व्यंकटेश. म्हटलं काय झालं सरांना, आता सेंड केलाय. मी आत गेलो, सर म्हटलं काय कांड केला, आणि मेलचा असं एकदा गेला तिथे थोड्या वेळेस येतो ते अंडू. तेवढेच सर ओरडले होते ना, आणि मी आत गेलो होतो, संपला होता विषय. सर म्हटलं असं झालं होतं माझा कांड. मेल मध्ये कांड केला होता, ऑडिट मध्ये कांड केला होता. ऑडिट ला जाताना मी तुम्हाला सांगितलं मी कोल्हापुरी चप्पल घालून गेलो. मॅनेजर इथं बसलाय, सर आमच्या इथं बसले, सर माझ्या चप्पलीकडे बघताय, मी असं बसलोय. मला वाटतं सरांना वाटतं की भारी लुक आहे. ठीक आहे, फुल ऑडिट झालं, सगळं झालं. कार मध्ये आम्ही बसलो, मी सरांबरोबर यायला लागलो. येताना मी कार मध्ये बसलो सरांबरोबर. सरांनी पूर्ण खिडक्या बिडक्या बंद केल्या, गाडी थोडीशी पुढे जाऊन दिली. पुढे गेल्यावर सरांनी जे मला झापला, सर म्हणजे तुला फॉर्मल ड्रेस वगैरे शिकला नाही का तू त्या ICT-OT मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी खास असतं. इंटर झाल्यावर तुम्हाला खास सीए चे इन्स्टिट्यूट खास पैसे घेऊन शिकवते की कसं फॉर्मली माणसासारखं जगायचं. ठीक आहे, आर्टिकलशिप जॉईन व्हायच्या आधी. ठीक आहे, मी म्हटलं की सर पण ते कम्फर्टेबल. सर म्हटले कम्फर्ट. माझ्याकडे जो शूज होता तो जुना होता आणि तो मला बसत नव्हता, माझा पाय मोठा झाला होता. म्हणून मी म्हटलं की सोड यार, डायरेक्ट कोल्हापुरी घालू, मस्त दिसतंय. सरांनी प्रॉपर मला त्याच्यावर झापला. ठीक आहे, काय घातलं होतं माहिती का मी, फॉर्मलची पॅन्ट, फॉर्मलचा शर्ट विदाउट इन. ठीक आहे, इन म्हणजे कारण की तो छोटा होता, इन केल्यावर बाहेरच निघेल, हात वर गेला, म्हणून मी छोटा शर्ट घेतला होता आणि कोल्हापुरी चप्पल, फुल फोल्डिंग बिल्डिंग. ठीक आहे ना, तसा गेलो होतो. आणि डायरी सुद्धा मेंटेन केली नव्हती. फर्स्ट ऑडिट होतो माझं, ज्या शिव्या घालल्या मी, बेसिक मॅनर्स नाही, हे नाही, ते नाही, फुल. आणि मी सरांना परत क्वेश्चन काय विचारला माहिती का, थोडस 15 किलोमीटर पुढे गेलो, सर मी माझं काही इम्प्रुव्हमेंट केली नाही. सरांनी मला काहीच बोलले नाही. नेक्स्ट ऑडिट सरांबरोबर झालंच नाही, दुसऱ्या सरांबरोबर झालं. असो, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, इंटरेस्ट का दिला जातो कळलं, इंटरेस्ट. तिसरा गोष्ट आहे वाढणो, इन्फ्लेशन. सर इन्फ्लेशनचा अर्थ काय असतो, महागाई. ठीक आहे, आता इन्फ्लेशनचा सीन काय बघा, मी आज गेलो पोहे खायला. ठीक आहे, पोहे खायला गेल्यावर पोह्याची प्लेट घेतली. ठीक आहे, पोहे 20 रुपयाला एक प्लेट पोहे, 20 रुपये दिले, पोहे खाल्ले. आता विचार करा, जेव्हा इन फ्युचर कधी पण लाईफ मध्ये, ठीक आहे, माझा छोटासा एखादा मुलगा असेल, तो मुलगा ज्यावेळेस पोहे खायला जाईल तेव्हा पण 20 रुपयालाच पोहे भेटणार का, तेव्हा मे बी 15 रुपयाला भेटणार का, तेव्हा फुकटच भेटणार का, अरे हे खा, असं नाही, 20 पेक्षा महागच भेटणार ना. मग मी 20 रुपये कडेला त्याच्या पोह्यासाठी ठेवले, त्याचा काय फायदा आहे का, कळत आहे का. कारण की उद्या जाऊन तू काय म्हणणार, 20 रुपयात काय लिंबू पण येत नाही आता, कळत आहे का. मग मी त्याला असं म्हणणार का, आमच्या काळात आम्ही पोहे खायचो, हा, आणि 2-2 प्लेट खायची, एका प्लेटचे पैसे देत नसायचे. हे असं नाही म्हणून चालणार ना, कळतंय का मला काय म्हणायचं. 20 रुपये मी त्याला ठेवणं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ग्रोथ व्हायला पाहिजे. ग्रोथ केवढी झाली पाहिजे, इंटरेस्ट केवढा भेटला पाहिजे, इन्फ्लेशन का शिकायचं माणसाने, लक्षात घ्या. आपल्याला माहित असलं पाहिजे आपल्या इंडियाचं इन्फ्लेशन किती पर्सेंटेजने चाललंय. आता सपोज एक एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला नवीन नवीन स्टायपेंड भेटते, 3,000 रुपये 2,000 रुपये भेटते, काय लोकांना 15,000 रुपये भेटते, पण त्यांना ते सूट होत नाही, मग ते मिड साईज फॉर्म मध्ये जातात, परत 3,000 येतात. ठीक आहे ना, 3,000 रुपये किंवा 15,000 रुपये जे पण काही तुम्हाला स्टायपेंड भेटतात, त्यावेळेस आपण नवीन नवीन पैसे आलेले असतात, आपल्या लाईफ मध्ये पहिली कमाई असते. ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो, उडवायला लागतो पैसे डायरेक्टली. आले आज क्रेडिट झाले, संध्याकाळी गायब झाले. ठीक आहे ना, अशा टाईप मध्ये. पहिल्यांदा काय लोकांना 3,000 रुपयाचे जेव्हा स्टायपेंड येते तेव्हा त्यांच्या घरची किंवा आजूबाजूची मदत पार्टी अरे काय घंटा पार्टी देणार, 3,000 रुपयामध्ये काय खाणार ते वर महिनाच गेला त्याच्यामध्ये. माझ्यासाठी महिन्यासाठी दिलेले 3,000 रुपये जर मी चुकीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकले, मला त्यावेळेस बाय गॉड्स ग्रेस नॉलेज होतं थोडंफार, SIP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, त्याच्यामुळे मी SIP सुरू केली. बाळांनो मी पण तुम्हाला सांगेन, ज्यावेळेस तुम्ही 18 वर्षाची कंप्लीट व्हाल, ठीक आहे, आता जर तुम्ही मायनर आहात
तुम्ही आता काही काढ नाही करू शकत. मायनरचं मेजर झाल्यावर 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपण तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू. सर मग तुम्हाला काय 500 रुपये भेटणार नाही बाळांनो. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवर ऍप डाउनलोड करा. मी कसं करायचं तुम्हाला गाईड करेल. पॅन कार्ड काढायचं पहिल्यांदा, ठीक आहे ना. आणि एक आपल्याला जे सुट्टे पैसे जे पण भेटतात ना खायला वगैरे, 500 रुपये पर्यंत जर मिनिमम तुम्हाला भेटत असतील महिन्यामध्ये, किंवा तुम्ही इकडून तिकडून ढापू शकत असाल, ठीक आहे, 500 रुपये, तर त्या 500 रुपयाची आत्ता केलेली SIP जे मंथली इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला लॉंग टर्म मध्ये भारी वाटेल तुम्हाला. ठीक आहे, तर तेव्हा इंटर्नशिप मध्ये 500 रुपयाची SIP सुरू केली होती, जी आज तागायत मी कंटिन्यूच करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला भरपूर रिटर्न्स भेटले. ठीक आहे ना. सो सांगायचा मुद्दा काय, ते 500 रुपये आज 500 नाहीत राहिले, त्याच्यावर इन्क्रीज झाले. गोष्ट काय इन्क्रीज, कारण की इन्फ्लेशन. मांडू लक्षात घ्या, इन्फ्लेशनचा का आपण CA व्यवस्थित विचार करतो. समजा आता भारतात 6% इन्फ्लेशन आहे, सपोज एक एक्झाम्पल, आणि त्याच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आली इन्व्हेस्टमेंटची. ठीक आहे, CA काय विचार करतो, मिनिमम मला 6% पेक्षा जास्त रिटर्न्स पाहिजे. बिकॉज 6%च रिटर्न मला भेटले तर माझी आजची पर्चेसिंग पॉवर उद्या एवढी म्हणजे तेवढीच राहणार. कळते का मला काय म्हणायचं. म्हणजे इन्फ्लेशन काय करतो मी सांगतो तुम्हाला. 100ची गोष्ट आता 6% इन्फ्लेशन आहे, तर वर्षाच्या एंडला 106 करतो. मग जर मी आता एका 100 रुपये अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवले की ज्याची बाहेर परत मार्केट व्हॅल्यू 106 येणार आहे, तर मी आज पण एक प्लेट पोहे खात होतो, उद्या पण एकच प्लेट खाणार. माझी पर्चेसिंग पॉवर तीच राहिली ना. कळतंय का. 100चं 106 गोष्ट झाली, मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले ते पण 107 झाले. अरे कळतंय का. मी जर आज पोहे खातो तर मला असं वाटेल ना की उद्या मी काहीतरी वेगळं खावं, खिचडी खावं. ठीक आहे ना. कळतंय का. खिचडीचा प्रश्न नाही, तुम्ही त्याच्यात अडकू नका, नाल्याकडून लक्ष द्या. 100चं 106 म्हणजे 100चे 107 झाले, तर मी गरीब आज पण होतो, उद्या पण झालो. ठीक आहे, ये मेरे को मान्य नाही. आज गरीब आहे, इट्स ओके. उद्या गरीब नसलं पाहिजे ना ऍटलिस्ट. मग ते 100 रुपये मी जर आज इन्व्हेस्ट केले अशा ठिकाणी ज्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट 6% पेक्षा जास्त आहे, म्हणजे 16%, तर मी आज पोहे खात होतो, उद्या कदाचित म्हणे एक्स्ट्रा शेव टाक. कळतंय का. अरे कळतंय का. 6 ओके डन. सो इन्फ्लेशन त्याच्यासाठी, इन्फ्लेशनचा स्टडी आपण त्यासाठी करतो, त्यासाठी टाइम व्हॅल्यू असते, त्यासाठी आपल्याला इंटरेस्ट पे करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, नाहीतर आज पोहे खात होतो, उद्या हाफ प्लेट खायला लागलो, परत चमचाच घेऊन पळून गेलो, असं नको व्हायला. डी ऑप्शन डी आहे लिक्विडिटी प्रेफरन्स. लिक्विडिटी प्रेफरन्स भांडू. लिक्विडिटी प्रेफरन्सचा सीन काय माहिती का. लिक्विडिटी तुम्ही कुणाला तरी देताय आज, त्याच्या बदल्यात तुम्हाला काही ना काहीतरी पैसे भेटणं गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगतो एक गोष्ट. मी ज्यावेळेस ऑडिट करायला गेलतो ना, त्यावेळेस माझं एक वर्किंग कॅपिटलचं ऑडिट होतं, बँकेचं वर्किंग कॅपिटल ऑडिट. वर्किंग कॅपिटल काय असतं हे सांगतो लास्टचं. ठीक आहे, तर आता सपोज तुमचा एक बिझनेस आहे. ठीक आहे, त्या बिझनेसमध्ये एक चहाची टपरी आहे समजा माझी. ठीक आहे, आणि त्या चहाच्या टपरीमध्ये माझा एक गल्ला आहे. त्या गल्ल्यामध्ये काहीतरी सुट्टे पैसे असणार ना रोज. समजा मी आज दुकान उघडलं, तर मी असं पूर्ण खिसे मोकळे करून येणार का. अरे चला, हा कोणी 100ची नोट दिली, मी म्हणणार का अरे तुम्ही तर पहिलंच गिराय की माझ्याकडे पैसे नाही. काहीतरी असायला पाहिजे ना. ऍटलीस्ट दूधवाला आला, मला चहा बनवायचा, दूधवाल्याला म्हणते का तुला पैसे देतो ना संध्याकाळी चहा पिऊन गेल्यावर. लोक असं चालत नाही. कळते का. सांगायचा मुद्दा काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे डे टू डे रन करणारं लागणारं कॅपिटल पाहिजे ना माझ्याकडे. त्या कॅपिटल मोठमोठे बिझनेसेसचे खूप जास्त असतात, हे करोडोमध्ये असतात. करोडोमध्ये म्हणजे काय, तुम्हाला डेली बिझनेस रन करण्यासाठी 3-4 कोटी 3 महिन्यासाठी लागतात, असे असतात. ठीक आहे, एवढे हा सर. मग त्यासाठी काय करतात हे लोक, ते बँकेकडनं ना शॉर्ट टर्मचे लोन्स घेतात, जसं की वर्किंग कॅपिटल वाले लोन, छोटे लोन. ठीक आहे, ते छोटे लोन असतात ना, जे छोट्या पिरियडसाठी असतात, त्याच्यावर इंटरेस्ट जास्त असतो, बँकेला पण कमवायचे असतात. सो हे घेतले कशासाठी असतात, त्यांच्याकडे राहणारे लिक्विडिटीसाठी. आता एक जण प्रोव्हाइड करते तर त्याला इंटरेस्ट तर द्यायला पाहिजे, सो त्यासाठी असतं. लिक्विडिटी प्रेफरन्स का आलं तुम्हाला. बेसिकली रन करायचंय, लिक्विडिटी नाही, माझ्याकडे कॅश नाहीये, मग एखाद्याला कॅश तुम्ही प्रोव्हाइड करता, त्याच्याबद्दल तुम्ही पैसे इंटरेस्ट मागणार ना, जरी 3 महिन्यासाठी देत असाल तरी. सो यासाठी तुम्हाला इंटरेस्ट पे केला जातो. आजपर्यंत एवढं कळालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या आपण पुढे कंटिन्यू करूया, आपला टाइम झालेला आहे. उद्या 7:30. ठीक आहे, परत एकदा सांगतो, जागे व्हा. उद्या 7:30 ला लेक्चर आहे.
ठीक आहे. आता शॉक होऊ नका. 7:30 सर, 7:30 सांगितलेलं आहे. ऑनलाईन वाले 7:30 वाजता या. तुझा बर्थडे आहे ना रोनक? आज काय पार्टी बिर्टी आम्हाला वडापाव वगैरे काय?